विष्णू आणि कारणोदक्ष विष्णू हे जे आहेत हे एक पुरुष आहे याचं वर्णन जे आहे हे जीव गोस्वामी तत्वसंदर्भ आणि कृष्ण संदर्भामध्ये करतात. तर आपण भविष्यामध्ये आपलं भक्ती वैभव झालं, भक्ती सार्वभौम झालं, भक्ती वेदांत झालं, भक्ती सार्वभौम झाल्यानंतर संदर्भही शिकू. हे पुढे काय काय शिकायचं तेही सांगून ठेवतोय. हम साथ साथ आहे. तर त्याच्यामध्ये वर्णन करतात की ह्या तिन्ही पुरुषांचं कार्य जरी वेगळं असेल तरीही त्यांना एका स्तरावरती ते एकच आहे हे समजणं गरजेचं आहे. तसं एका ठिकाणी प्रभुपाद पुढे आता आपण पाहणार आहोत वर्णन करतात की महाविष्णूंच्या नाभीमधून कमळ येतं आणि त्या कमळावरती ब्रह्माजींचा जन्म होतो. तर मग कोणी म्हणेल की महाविष्णूंचं वर्णन करण्यात येतं आहे, मग गर्भोदक्ष विष्णू आणि महाविष्णू. त्यामुळे महाविष्णू असो, कारणोदक्ष विष्णू असो, शिरोदक्ष विष्णू असो किंवा गर्भोदक्ष विष्णू असो, यांच्यामध्ये कसलाही फरक करू नये. हे एक पुरुष आहेत हे समजणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर त्यांचं कार्य वेगळं असल्यामुळे ते वेगवेगळे पुरुष अवतार आहेत हे आपल्याला समजतं. त्यामुळे जरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन जरी होत असेल तरी ते आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की त्या एक पुरुषापासूनच सर्व अवतारांची उत्पत्ती होते आणि विशेष करून गर्भोदक्ष विष्णू जे आहेत त्यांच्यापासून सर्वांची निर्मिती होते, सर्व उत्पत्ती होते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण गर्भोदक्ष विष्णू त्या ब्रह्मांडामध्ये गर्भ समुद्र जो आहे त्या जे त्यांनी स्वतःच्या त्यांच्या घामापासून त्या समुद्रावरती त्या अनंत शय्येवरती झोपलेले आहेत आणि त्यांच्यापासून या ब्रह्मांडातलं मॅनिफेस्टेशन होतं. त्यामुळे प्रमुखतेने गर्भोदक्ष विष्णू ज्यांना द्वितीय पुरुष अवतार समजलेला आहे त्यांना प्रामुख्य दिलं जातं. हेही तिथे जीव गोस्वामी वर्णन करतात. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे चर्चा करायची आणखी ह्याच्यावरती? गुडाकेश प्रभू संतुष्ट आहात का? प्रभुजी हरे कृष्ण. वो प्रभु प्रभुजी आहे ओके प्रभुजी. हा माताजी बोला. प्रभुजी हे पुरुष अवतार आहेत ना मग हो, कारणोदक्ष कारणोदक्ष विष्णू, गर्भोदक्ष विष्णू, शिरोदक्ष विष्णू हे जे आहेत हे पुरुष अवतार आहेत. आता आपण जे पुढच्या अवतारांची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये शक्तावेश अवतार आणि लीला अवतार या अवतारांची चर्चा करणार आहोत आपण. हँडबुक आहे का? तुम्ही शेअर केलं का हँडबुक कोणावर? हां ठीक आहे, त्यातलं हँडबुकमधलं ना हे शेअर करा. एक अवतारांचं जे पेज आहे त्याच्यामध्ये हँडबुकमध्ये सर्व अवतारांचं एक पेज आहे ते शेअर करा. तुम्ही मोबाईलमध्ये चेक करून मोबाईलमधून शेअर करायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे काल आपण आला होता की जे प्रधान म्हणजे काय, जे 24 महत्त्व जे आहे त्या 24 त्या महत्त्वात जे घटक आहेत त्या घटकातला एक जो आहे प्रधान तो म्हणजे काय. जशी आपली काल चर्चा झाली आणि भगवद्गीतेतही आपल्याला भगवंत सांगतात प्रधान म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणांचं एकत्रीकरण जे आहे हे प्रधान आहे. मग तेव्हा चर्चा आली की मॅनिफेस्टेड आणि अनमॅनिफेस्टेड म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त काय आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा इथे ह्या गोष्टीचं वर्णन सुद्धा तत्वसंदर्भामध्ये जीव गोस्वामी करतात. ते सांगतात की हे प्रधान जे आहे हे व्यक्त आणि अव्यक्त स्थितीमध्ये असतं. हे अव्यक्त स्थितीमध्ये कधी असतं, जेव्हा कधी कसलंही क्रिएशन होत नाही त्यावेळेस ते अव्यक्त स्थितीमध्ये असतं. पण हे जे आहे हे व्यक्त स्थितीमध्ये सुद्धा होतं. तिथे खूप छान उदाहरण दिलं जातं. ते उदाहरण देताना सांगतात की आपण सूप बनवतो, तर सूप जे आहे हे काही काळासाठी ठेवलं तर त्याच्यावरती एक थर येतो. जे माताजी सगळ्या कुकिंग करतात त्यांना माहिती आहे, एखादं कॉर्न सूप वगैरे बनवतं त्याच्यावरती सफेद रंगाचा थर येतो. तो थर आल्यानंतर त्याच्या आतमध्ये काय काय घटक आहेत हे आपल्याला दिसत नाहीत. ही स्थिती जी आहे ही अव्यक्त स्थिती आहे, अनमॅनिफेस्टेड सिच्युएशन आहे. पण त्याच्यामध्ये चमचा टाकला आणि ते ढवळलं की सगळे घटक जे आहेत ते आपल्याला दिसतात, समोर दिसून येतात. ही जी आहे ही व्यक्त स्थिती आहे. त्यामुळे प्रधान जे आहे हे मॅनिफेस्टेड आणि अनमॅनिफेस्टेड म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त स्थितीमध्ये असतं. तर त्यामुळे हे प्रधान जे आहे हे व्यक्त आणि अव्यक्त जे आहे हे तीन गुणांचं कॉम्बिनेशन आहे. या तीन गुणांचं संयुक्तपणे जे आहे हे प्रधान आहे. तर जेव्हा क्रिएशन, जेव्हा सृष्टीची निर्मिती, जेव्हा सृष्टीचं सुरुवात करायची असते त्यावेळेस हे प्रधान जे आहे हे ढवळलं जातं आणि त्यानंतर ते व्यक्त स्थितीमध्ये असतं. आता नाहीतर बाकीच्या वेळेस जे आहे ते अव्यक्त स्थितीमध्ये असतं. त्यामुळे प्रधान जे आहे हे तीन गुणांचं एकत्रीकरण आहे. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं ह्याच्याबद्दल आणखीन? चालेल, आपण आता पुढे जाऊया. तर आतापर्यंत आपण 8 श्लोक क्रमांक 8 पर्यंत चर्चा केलेली आहे, ज्याच्यामध्ये कुमार, चतुष्कुमार आणि नारद मुनी हे जे शक्तावेश अवतार आहेत त्यांची चर्चा केली आहे.
आणि त्याचबरोबर भगवंतांचा वराह अवतार जो आहे त्याची आपण चर्चा केलेली आहे. आता आपण पुढे श्लोक क्रमांक 9 त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे नर आणि नारायण यांचं अवताराचं वर्णन करण्यात आलंय. कुठे नरनारायण ऋषी? बद्रीनाथमध्ये. तुम्ही बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रम मध्ये नरनारायण ऋषी आहेत. बद्रिकाश्रम जो आहे त्याला आपण जो पाहतो तो जो आहे लोअर बद्रिकाश्रम आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक अप्पर बद्रिकाश्रम आहे जे स्वर्गलोकाच्या इथे आहे. त्या अप्पर बद्रिकाश्रम मध्ये नरनारायण ऋषी जे आहेत हे तपस्या करतात आणि इथेही येतात, इथेही करतात. हे एका लेक्चरमध्ये महाराज सांगतात. महाराज स्वर्गलोकामध्ये. एकदा राधेश्यामप्रभू चौपाटी मंदिरामध्ये महाराजांना प्रश्न विचारत होते आणि राधेश्यामप्रभू स्ट्रिक्ट आहेत, कडक आहेत. मग त्यांनी त्या प्रश्नामध्ये बरंच काही विचारलं होतं. असं झालं तसं, ह्या ब्रह्मचारीने असं वागलं पाहिजे, गृहस्थांनी असं केलं पाहिजे, सकाळी मंगल आरतीला आलं पाहिजे, सगळं असं बरंच काही महाराजांना विचारत होते. महाराज तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? महाराज त्याच्यामध्ये म्हणाले, जर राधेश्यामप्रभूला मुलं असती तर राधेश्यामप्रभूंनी त्यांना बद्रिकाश्रमला पाठवलं असतं पूर्णपणे ट्रेनिंग घेण्यासाठी, तपस्या करण्यासाठी. आणि म्हणे महाराज म्हणाले पुढे, लोअर बद्रिकाश्रमला नाही, अप्पर बद्रिकाश्रमला पाठवलं असतं ट्रेनिंग घेण्यासाठी. ठीक आहे. तर नरनारायण ऋषी यांच्या तपस्येचं जे गुणगान आहे त्या तपस्येबद्दल विशेष गुणगान जे आहे या श्लोकामध्ये केलेलं आहे. श्लोक क्रमांक 9. तुर्ये धर्मकला सर्गे नरनारायण ऋषी भूत्वा उपशम उपेतम भूत्वा आत्म उपशमनुमेतम अकरोत दुश्चरम तपः. करोत दुश्चरम तपः. भाषांतर. चौथा अवतार भगवंत धर्माच्या पत्नीच्या गर्भातून नर नारायण ऋषींच्या रूपात अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी इंद्रियांचा निग्रह करण्यासाठी कठोर तप केले आणि आदर्श दाखवून दिला. तात्पर्य, ज्याप्रमाणे ऋषीदेवांनी आपल्या पुत्रांना उपदेश केला, केवळ तपस्या किंवा दिव्यत्वाच्या साक्षात्कारासाठी स्वेच्छेने केलेला शरीर निग्रह हेच मनुष्याचे वास्तविक कर्तव्य आहे. तर तपस्येबद्दल इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. तपस्या जी आहे ही कशासाठी गरजेची आहे? दिव्यत्वाच्या साक्षात्कारासाठी स्वेच्छेने केलेली तपस्या जी आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळा बरेच जण तप करतात, उपवास करतात, बऱ्याच काही गोष्टी करतात, पण त्या गोष्टी कर्मकांडामध्ये स्वतःच्या इच्छेसाठी असतात किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तपस्या केल्या जातात आणि त्या तपस्या का करतो हेच माहीत नसतं. त्याला त्याचा उद्देशच माहीत नसतो. रोज सकाळी उठतो, 5 वाजता 6 वाजताची ट्रेन पकडतो, पुण्याहून मुंबईला जातो, जाऊन परत रात्री परत येतो, जाताना ट्रेन लोकलमध्ये उभा राहून कसा तरी वडापाव खातो आणि नंतर त्याला विचारलं हे का करतोयस तू, माहीत नसतं. जसं राधेश्यामच्या त्या डिव्हाइसचं उदाहरण की तो गाडी चालवतोय, जोरात चालवतोय आणि जोरात चालवत असताना त्याला माहीत नाही की त्याला तो कुठे चाललाय. बाजूचा माणूस विचारतो त्याला, तू कुठे चाललाय? तू थांब, मला वेगाने जायचंय, मला जोरात जायचंय, तू विचारू नकोस मला. त्यामुळे तपस्या ही अशीच करायची नाहीये. त्यामुळे जीवनात काहीही करताना त्याचा उद्देश माहिती असणं गरजेचं आहे आणि तपस्येचा उद्देश जो आहे तो म्हणजे दिव्यत्वाच्या साक्षात्कारासाठी असणं गरजेचं. आणि त्यामुळे आपण मंगळवारचा उपवास, सोमवारचा उपवास, गुरुवारचा उपवास, बुधवारचा उपवास असं कोणीतरी करत असेल काहीतरी प्राप्त करण्यासाठी, तर ते बंद करणं गरजेचं. आपल्यासाठी उपवास म्हणजे कोणते? एकादशी, जन्माष्टमी, राधाष्टमी. माधवतिथी भक्ती जननी जतने पालन करी. भक्तिविनोद ठाकूर लिहितात त्या गीतामध्ये की माधवतिथी भक्ती जननी. माधव तिथी जी आहे हे आपल्या भक्तीची जननी आहे. आपल्या भक्तीला ती भक्तीचा जन्म देणार आहे किंवा भक्तीचा उद्धार करणार आहे आणि त्यामुळे जतने पालन करी. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे जपून त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आणि ती तपस्या आपल्यासाठी गरजेची आहे. का? कारण ती तपस्या आपल्याला दिव्यत्वाकडे घेऊन जाणार आहे. त्या दिव्यत्वाचा साक्षात्कार त्या तपस्येतून आपल्याला होणार आहे. तर इथे त्याचंच वर्णन केलेलं आहे की ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना उपदेश केला, केवळ तपस्या किंवा दिव्यत्वाच्या साक्षात्काराकडे स्वेच्छेने केलेले शरीर निग्रह हेच मनुष्यांचे वास्तविक कर्तव्य आहे. भगवंतांनी आपल्याला शिकवण्यासाठी आदर्श रूपाने अशी तपस्या केली. भगवंत मंदमती लोकांच्या बाबतीत फार दयाळू आहेत, म्हणून ते स्वतः येतात आणि आवश्यक संदेश मागे ठेवून जातात. तसेच आपले सुपुत्र प्रतिनिधी म्हणून पाठवतात. त्यांनी बद्धजीवांना भगवत धामात बोलवावे हाच त्यांचा हेतू असतो.
काही काळापूर्वी सर्वांना माहिती आहे श्री चैतन्य महाप्रभू देखील या लोह औद्योगिक युगातील पतित जीवांवर विशेष कृपा करण्यासाठी अर्थात वरील हेतूनेच अवतीर्ण झाले होते. आयन एजला लोह औद्योगिक असं युग असं भाषांतर केलंय. या कलियुगाला एक आयन एज पण म्हणतात इंग्लिशमध्ये. त्यांना एकदम लिटरली ट्रान्सलेशन केलंय. नारायण अवताराची अजूनही हिमालयात बद्रीनारायणाला उपासना होत असते. तशा प्रकारे नरनारायण ऋषी जे आहेत, हे नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे कृष्ण असंही समजलं जातं. आणि हे अर्जुन आणि कृष्ण नरनारायण जे आहेत, हे जे आहेत हे बद्रिकाश्रममध्ये तपस्या करतात. आणि त्याचबरोबर नरनारायण जे आहेत हे भगवंतांचा अशा प्रकारे अवतार आहे. आणि हा चौथा अवतार जे आहे याचं वर्णन जे आहे इथे करण्यात आलेलं आहे. बद्रीनाथला अजूनही तुम्ही गेलात तर अतिशय भयंकर तपस्येचं स्थान येते. देवभूमी आहे ती. आपण काढूयात पुढच्या वर्षी, आपण चारधाम यात्राही काढूयात, सगळेजण जाऊयात. तर परत जाऊयात. तर बद्रिकाश्रम जे आहे हे तपस्या भूमी आहे. आणि ह्या तपस्या भूमीच्या बद्दल वर्णन करतं. पण तपस्या जी आहे ही अशीच व्यर्थ किंवा भौतिक लाभाप्रती नसावी, पण ती दिव्यत्वाच्या साक्षात्काराप्रती असावी, ही शिकवण आपल्याला नरनारायण ऋषींकडून प्राप्त होते. त्यानंतर पुढचा अवतार जो आहे हा कपिल मुनींचा अवतार आहे. प्रभूजी हरे कृष्ण. यस प्रभूजी. हे भगवंत धर्माच्या पत्नीच्या गर्भातून म्हणजे काय धर्माच्या पत्नीच्या गर्भातून हे मला माहित नाहीये एक्झॅक्टली कोण आहे म्हणजे ते. धर्म म्हणजे आपण इथे काय पकडायचं, शिरोदशाक्षी विष्णू प्रकारचे का साक्षात भगवंतच पकडायचं? नाही, इथे धर्माची पत्नी म्हणजे एक्झॅक्टली कोण हे मला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. यस भद्रगोविंद प्रभू, माहिती आहे तुम्हाला? मग धर्मराज हे यमदेवाला सुद्धा धर्मराज म्हटलं जातं किंवा धर्मराज युधिष्ठिरही म्हटलं जातं. पण हे दोघांचंही वर्णन नसावं असं मला वाटतंय. मी फाइंड आउट करतो एक्झॅक्टली काय ते. ठीक आहे, चालेल प्रभूजी. ओके. माझ्या कधी वाचण्यात आलेलं नाहीये हे असं. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं? ठीक. नेक्स्ट वर्स नंबर श्लोक क्रमांक 10. पंचम कपिलो नाम सिद्धेश काल विप्लुतम सिद्धेशः कालविप्लुतं प्रोवाच सुरये सांख्यम प्रोवाच असुरये सांख्यं तत्वग्राम विनिर्णयम. भाषांतर. भगवान कपिल नावाने झालेल्या भगवंतांचा 5वा अवतार सर्व सिद्धी प्राप्त केलेल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यांची सृजनात्मक तत्वांचे स्पष्टीकरण सांख्य तत्वज्ञान आसुरी ब्रह्माला दिले. त्यांनी सृजात्मक तत्वांचे स्पष्टीकरण सांख्य तत्वज्ञान आसुरी ब्राह्मणाला दिले, कारण काळाच्या ओघात ज्ञान लुप्त झाले होते. सृजात्मक तत्वांची संख्या एकंदर 24 आहे. त्यातील प्रत्येकाचे विशद वर्णन सांख्यदर्शन पद्धतीत केले आहे. युरोपियन विद्वान सांख्यदर्शनाला सामान्यतः तत्वज्ञान म्हणून ओळखतात. सांख्य शब्दाला व्युत्पत्तीमूलक अर्थ आहे. भौतिक तत्वांचे विश्लेषणाद्वारे संबोध स्पष्टीकरण. असे विश्लेषण भगवान कपिलांद्वारे प्रथमच केले गेले. अवतार क्रमात हे 5वे असल्याचा येथे उल्लेख आहे. ठीक आहे. आपल्याला हरे कृष्ण भागवतामध्ये प्रभूजी. प्रभूजी ते जे आपले कर्दम मुनीच्या ज्या 9 कन्या होत्या त्या धर्माला एक कन्या तिच्यातली दिलेली होती. अच्छा, ठीक आहे. ही धर्मकला जी आहे ही 9 कन्यांपैकी एक जण आहे कर्दम मुनींची. असंच म्हणायचं तुम्हाला? प्रभूजी बर. म्हणजे ते मी जितकं वाचलं होतं त्यानुसार थोडं जितकी माहिती तेवढ्यानुसार. बर चालेल. ठीक. तर कपिल मुनी आणि देवहूती हे देवहूती माता जी आहे कर्दम मुनींची पत्नी, त्यांच्याबरोबर त्यांच्यापासून जे कपिल मुनी जन्माला आले, हा भगवंतांचा एक अवतार आहे. तर हे कपिल मुनींच्या अवताराचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे.
की इथे 24 तत्व जे आहेत, आपण या 24 तत्वांचं आता कालच वर्णन केलं. या 24 तत्वांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. या 24 तत्वांचं वर्णन केल्यानंतर विशेष करून कपिल आणि देवहूती संवाद जो आहे त्याच्यामध्ये 25 आणि 26व्या तत्वाबद्दल सुद्धा वर्णन करण्यात येतं. तर कपिल मुनी जे आहेत यांनी हा सांख्ययोग दिला. हा सांख्ययोग जो आहे हा काही कालावधीसाठी याच्या आधीही होता आणि त्याच्यानंतर तो काही कालावधीसाठी राहिला आणि तो नंतर काही कालांतराने जो आहे हा लुप्त झाला, सांख्ययोग जो आहे. त्यामुळे सांख्ययोगाची जास्तीत जास्त चर्चा जी आहे किंवा त्याचं विश्लेषण जे आहे आता सध्या हे आढळत नाही किंवा त्याच्या वेदांमध्ये त्याचं वर्णन आहे पण त्याच्यावरती जास्त विचार होत नाही, जसं आपण 4थ्या अध्यायात भगवद्गीतेच्या पाहिलं होतं. गुड. मला भिंग घ्यावा लागेल याच्यासाठी. ठीक आहे ठीक आहे, राहू दे. आहे एकच मिनिट. ब्रह्माचा मुलगा धर्म आणि नरनारायण काय, दक्षाची मुलगी मूर्ती. अच्छा, गुगल गुरुच्या हिशोबाने जे नरनारायण ऋषी जे आहेत त्यांचे माता पिता जे आहेत हे दक्षांची मुलगी मूर्ती आणि ब्रह्मदेवांचे पुत्र धर्म यांचे पुत्र आहेत नरनारायण, असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. हे जे काय ट्री डायग्राम ही आहे जी तुम्हाला ग्रुपवरती आली असेल, याच्यामध्ये वरचा जो जे आहे याच्यावरती सध्या आपण चर्चा करत नाही आहे. स्वयंप्रकाश, विभव प्रकाश, त्यानंतर प्रभाव प्रकाश, या गोष्टीवरती चर्चा सध्या आपण करत नाही. त्याच्यामध्ये स्वांश मध्ये जे भगवंतांच्या अवतारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे स्वांशमध्ये, त्याच्यावरती तुम्ही जरा लक्ष द्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे अवतार आहेत त्याच्या प्रकारे लीला अवतार आहे, त्यानंतर पुरुष अवतार आहे, त्यानंतर गुण अवतार आहे, त्यानंतर शक्तावेश अवतार आहे, मन्वंतर अवतार आहे आणि युग अवतार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या अवतारांची चर्चा होणार आहे. त्याच्यामध्ये विशेष करून लीला अवतारांमध्ये मत्स्य, कूर्म, रामचंद्र, नरसिंह, वामन, वराह हे जे आहेत हे लीला अवतार आहेत. त्यानंतर पुरुष अवतारामध्ये कारणोदक्ष विष्णू, गर्भदक्ष विष्णू, शिरोदक्ष विष्णू आहेत. गुण अवतारामध्ये जे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण आहेत त्याचे जे अधिष्ठाते आहेत ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे गुणावतार आहेत. त्यानंतर शक्तावेश अवतार जे आहेत त्याच्यात 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शक्तावेश अवतार आहेत आणि शक्तावेशाच्या शक्तीच्या म्हणजे विभूती आहेत, ज्याला शक्ती किंवा विभूती म्हणतात, त्या विभूतींची सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. त्या शक्तावेश अवतारामध्ये चतुष्कुमार, नारद, ब्रह्म, अनंत, शेष, पृथू आणि परशुराम हे आपण सगळं वर्णन प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये मागे वाचलं होतं. याच्या आधीचे जे 2 श्लोक आधी जे प्रभुपादांनी तात्पर्य दिले त्यात ते वर्णन केलेलं आहे. आणि विभूतींमध्ये जे देवता आहेत इंद्र, अग्नी, मेरू, बृहस्पती, कार्तिकेय, भृगू या ज्या आहेत ह्या भगवंतांच्या विभूती आहेत, शक्ती आहे. त्यानंतर पुढे मन्वंतर अवतार आहे. मन्वंतर अवतारांमध्ये मनु पण विभूती ना प्रभूजी?
मन्वंतर अवतार वेगळा माताजी, त्याच्यामध्ये विशेष करून अच्छा. दुसरा अवतार जो आहे त्याच्याबद्दल ऋषी मुनी आणि मनुज असं म्हणतात का विभूती आहे म्हणून? नाही ना? नाही माताजी. हे मनु खास करून मनु जे आहेत ते मन्वंतर अवतारामध्ये आहेत, त्याचं वर्णन आहे. मन्वंतर अवतार जे आहे त्याच्यामध्ये भगवंत जे आहेत ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मनु जे आहेत हे प्रकट होतात आणि हे 14 मनूंच्या बद्दल जे आहे हे मन्वंतर अवतार म्हणून सांगितलेलं आहे. नाही, ह्या प्रत्येक मनूंच्या अवतारांमध्ये प्रत्येक मनू जे आहेत 14 त्यांच्यामध्ये एक एक वेळेस जे भगवंत जे आहेत हे अवतार घेतात ते मन्वंतर अवतार आहेत. जसं स्वयंभू मनू जे आहेत हे भगवंत स्वतः भगवंत आहेत, स्वतः भगवंत आहेत ते स्वयंभू मनू. तर तशा प्रकारे भगवंत जे आहेत ह्या मन्वंतर अवतार आहेत भगवंतांचे, हे मन्वंतर अवतार म्हणून येतात. आणि त्यानंतर चौथा जो आहे युग अवतार, ज्याची आपण काल चर्चा केली, त्या युग अवतारामध्ये सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या युगानुसार युगांचे अवतार होत असतात. भगवंतांच्या एका दिवसात 14 मनू येतात आणि 14 मनूंमध्ये ह्या डॉक्युमेंटच्या नुसार जे आहे, जसं आपल्या सध्याचे जे मनू आहेत स्वयंभू मनू आहेत आणि स्वयंभू मनू जे आहेत हे भगवंतांचे स्वतःचे अवतार आहेत. भगवंत स्वतः स्वयंभू म्हणून तिथे आलेले आहेत. ठीक आहे. तर आता ह्या सर्वांची आपण चर्चा करतोय. तर कपिल मुनी, त्यानंतर श्लोक क्रमांक 11 दत्तात्रेय सन ऑफ अत्री अँड अनुसया. आपल्याला सर्वांना माहितीच असेल, विशेष करून महाराष्ट्रामध्ये दत्त जयंती होते. अत्री आणि अनुसयांची कथा जी आहे ही आपण नेहमी ऐकलेली आहे. श्लोक क्रमांक 11 षष्टम अत्रे अपयत्वम षष्टम असरे वृत्तः प्राते अनुसया अनुसया आन्विशिकम अलकार्य अन्विषिक्यम अलक्कार्यम प्रल्हाद आदिभ्य उचिवान. भाषांतर. अत्री ऋषींचे पुत्र रूपाने पुरुषांनी 6वा अवतार घेतला. अनुसयेने प्रार्थना केल्यावरून तिच्या गर्भातून ते प्रकट झाले. त्यांनी अध्यात्म विषयाचे ज्ञान अलर्क, प्रल्हाद, यदू, हैहव इत्यादींना सांगितले. तात्पर्य कोणी वाचा तात्पर्य? तात्पर्य वाचा राधानंद प्रभूजी. आवाज येतोय प्रभूजी माझा? येस येतोय. तात्पर्य भगवान स्वतः अत्री ऋषी आणि अनुसया यांचे पुत्र दत्तात्रेय म्हणून अवतीर्ण झाले. भगवंतांचे अवतार दत्तात्रेयांचा जन्माचा इतिहास ब्रह्मांड पुराणात पतिव्रतेच्या कथेत वर्णन केलेला आहे. अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिने ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या पुढे प्रार्थना केली. हे प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल आणि मी जर तुमच्यापासून काही वर मागावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही संयुक्त रूपाने माझे पुत्र व्हावे. यांनी तिची प्रार्थना मान्य केली. भगवंतांनी दत्तात्रेय रूपाने विशेषतः अलर्क, प्रल्हाद, यदू, हय इत्यादिकांना अन्वीक्षिकी विद्या प्रदान केली. ठीक आहे. आता हे प्रल्हाद, यदू, हैहव, अलर्क हे कोण आहेत हे माहीत नाही मला. तुम्ही विचारू नका प्रभूजी हे कोण आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे अनुसया आणि अत्री यांच्याकडून जेव्हा दत्तात्रेय भगवंतांचा जन्म झाला, याच्यामध्ये एक असा विचार आहे की हे जे आहे हे ब्रह्मा, विष्णू, महेश जे आहेत हे एकत्रपणे आहेत. पण त्यांची कथा जर व्यवस्थित ऑथेंटिक कथा जर ऐकली असेल तर विशेष करून दत्तात्रेय जे आहेत त्यांचे त्रिमुख दत्तात्रेय जे आहेत हे विष्णू अवतार आहेत. आणि त्यानंतर शिवजी आणि ब्रह्माजी यांचं जे आहे हे वेगळं रूप आहे. तर ते समजणं गरजेचं आहे. त्यामुळे दत्तात्रेय रूप जे आहे हे विष्णू अवतार आहे, जे दत्त आपण त्यांचं दर्शन घेतो हे समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं समज असतो की 3 मुख आहेत, त्याच्यामुळे एक मुख जे आहे हे शिवजींचं, एक मुख जे आहे ब्रह्माजींचं. पण असं नाही आहे. हे विष्णू अवतारच आहेत ते, फक्त दत्तात्रेय भगवंत जे आहेत.
आणि जे 3 मुलं तिथं आली होती, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघही आले होते, त्या तिघांनीही लहान बाळाचं रूप घेतलं. त्या बाळाचं रूप घेतल्यानंतर अनुसूया मातेने त्यांना दूध पाजलं. पण त्याच्यानंतर शिवजी आणि ब्रह्माजी जे आहेत त्यांनी वेगळं रूप घेतलं. मला आता आठवत नाही एक्झॅक्टली त्या वेगळं रूप, मी सांगेल त्याच्याबद्दल. पण जे विष्णू आहेत त्यांनी दत्तात्रयाचं रूप घेतलं. हेही महत्त्वाचं आहे समज, कारण एक सगळीकडे हाच प्रचार आहे की हे ब्रह्मा विष्णू महेशांचे 3 मुख आहेत. हे तसं नाही आहे. दत्तात्रय जे आहेत हे विष्णू आहेत. ब्रह्माजींनी काय रूप घेतलं आणि शिवजींनी काय रूप घेतलं हे सांगतो मी तुम्हाला एक्झॅक्टली काय नंतर. रोजी ते गाणं पण आहे मराठीमध्ये ना, त्यामुळे ते मिसअंडरस्टँडिंग होत आहे. ब्रह्मा हो, बरंच. विष्णू महेश सामोरे बसले, मला ते दत्तगुरु दिसले, है ना? बरोबर बरोबर. त्याच्यामुळे ते सगळ्यांना तसंच वाटतं. हो, पण ते तसं नाही आहे. ब्रह्माजींना आणि शिवजींनी त्यात जे बालक जे मोठे त्यांनी रूप दाखवलं त्यांना वेगळं रूप प्रकट झालेलं आहे. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही कोणतं आहे ते, मी सांगेल तुम्हाला तसं. दुर्वासा मुनी येतील का प्रभूजी शिवजी? शिवजी दुर्वासा मुनी झाले, बरोबर. शिवजी जे आहेत ते दुर्वासा मुनी झाले आणि ब्रह्माजी जे आहेत त्यांनी काय आठवत नाही. बरोबर, शिवजी दुर्वासा मुनी आहेत आणि ब्रह्माजींचं आठवत नाही मला. ठीक आहे. एक प्रश्न असा विचारायचा होता, जे विवस्वान मनवे जे आपलं 4थ्या अध्यायामध्ये आहे गीतेच्या, तर मग ते स्वयंभू मनूच म्हटलं जाईल का त्यांनाही? नाही, ते स्वयंभू मनू नाही आहेत. स्वयंभू मनू जे आहेत विशेष करून मनुष्यांसाठी. मनू जे आहे, मनू म्हणजे मनुष्य, आणि मनुष्य जातीसाठी जे काही कर्तव्य आहेत, जगात ज्या काही जबाबदारी आहेत किंवा त्यांची उत्पत्ती जी आहे ही मनूंपासून होते. आणि त्यासाठी आपल्यासाठी मनू जे आहेत हे प्रमुख आहेत. त्या मनूंपासूनच सप्तऋषी आले. त्या मनूंपासून सप्तऋषी आल्यानंतर त्यांच्यापासून जो विस्तार वाढत गेला, त्याच्यानंतर जसं आपण गोत्र म्हणतो, तो गोत्र जे आहेत हे त्या पर्टिक्युलर ऋषींशी संबंध आहे. मग त्या ऋषींशी जो संबंध आहे त्यानुसार आपल्याला कळतं की आपण कुठल्या परंपरेतून किंवा आपल्या कुठल्या कुळातून येतो वगैरे. तर त्याची सुरुवात जी आहे ही मनूंपासून होते, जे मनुष्यांची उत्पत्ती करतात. आणि हेच मनू जे आहेत हे मनुसंहितेद्वारे मनुष्याने कसं जीवन जगावं, त्या मनुष्याने त्यातही प्रत्येक जणाने, म्हणजे तो ब्रह्मचारी असेल त्या ब्रह्मचार्याचं कर्तव्य काय, त्याची पूर्ण लिस्ट आहे. गृहस्थांची काय, त्याची वानप्रस्थाची काय, संन्यासीची काय, ब्राह्मणाची काय, जे वर्णाश्रमानुसार त्याची प्रत्येकाची जबाबदारी काय, ते सुद्धा मनूंकडून सर्वांपर्यंत पोहोचवली जाते. किंवा मनू जे आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्या संहितेमध्ये वर्णन करतात. त्यामुळे मनुसंहिता एक खूप छान ग्रंथ आहे जो मनुष्यांसाठी गरजेचा आहे. पण आपल्यासाठी प्रभुपादांनी सर्व काही लिहून दिलंय, काय करायचं काही नाही. त्यामुळे जाऊन मनुसंहिता वाचू नका. ठीक आहे. श्लोक क्रमांक 12. ततः सप्तम आकृताम. बोला गुडाकेश प्रभू. प्रभूजी, ते अन्विषिकी विद्या म्हणजे प्रदान केले. अन्विषिकी म्हणजे काय प्रभूजी? प्रभूजी, ती जशा हे आहेत ना, आपण अनिमा लघुमा ह्या सिद्धी ज्या आहेत ना, तशा प्रकारच्या सिद्धीची ती एक विद्या आहे. ठीक आहे. ततः सप्तम आकृत्याम ततः सप्तमे रुचे अकृत्याम यज्ञ अभजायत रुचे यज्ञ अभ्यजायत सयामादे सुरगणे सयामसूरगणे अपात स्वायंभुव अंतरम. आपात स्वयंभूम प्रजापती रुची आणि त्यांची पती आकुती यांचा पुत्र यज्ञ नामक भगवंतांचा 7वा अवतार झाला. त्यांनी स्वयंभू मनवंतराचे अधिपत्य केले. त्यावेळी त्यांचा पुत्र यम आणि देवगणांनी त्यांना सहाय्य केले. तर इथे स्वयंभू मनू जे आहेत यांचं वर्णन केलेलं आहे. हा जो आहे हा मन्वंतर अवतार आहे. इथे जे आहे यज्ञ यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि हे यज्ञ जे आहेत हे प्रजापती रुची जे आहेत आणि आकुती जे आहेत, रुची आणि आकुती यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आपण यज्ञ जे आहेत, आपण भगवद्गीतेत जेव्हा आपण 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये यज्ञाबद्दल आपण शिकत होतो, त्यामुळे तिथे वर्णन आलंय यज्ञ म्हणजे विष्णू. इथे आपण समजतो की हे यज्ञ जे आहेत हे भगवंतांचे विष्णू अवतार आहे. आणि त्यामुळे यज्ञामध्ये सुरुवातीला, मध्ये किंवा अंत या तिन्ही वेळेस जे आहे हे विष्णूंची स्मृती करून यज्ञ अर्पण केला जातो. त्यामुळे यज्ञ हे विष्णू प्रित्यर्थ होतो किंवा त्याचे अधिपती जे आहेत हे भगवान श्री विष्णू आहेत.
तशाच प्रकारे हे यज्ञ नामक जे आहे हे भगवंतांचा 7वा अवतार झाला. त्यांनी स्वयंभू मन्वंतरांचे आधिपत्य केले. स्वयंभू मनु जे आहेत, जे मन्वंतर आहे त्यांचं, त्या मन्वंतराचे आधिपत्य केले. त्यावेळी त्यांना त्यांचा पुत्र यम आणि देवगणांनी त्यांना सहाय्य केले. तर त्यांचे पुत्र यज्ञ जे आहेत त्यांचे पुत्र जे आहेत हे यम आहेत, आणि बरेचसे देवगण जे आहेत त्यांनी त्यांना सहाय्य केलेलं आहे. त्यांचं जेव्हा ते स्वयंभू मन्वंतराचे आधिपत्य करत होते तर त्यावेळेस त्यांना सहाय्य केलेलं आहे. तात्पर्य वाचा अरुण प्रभूजी. तात्पर्य: भौतिक जगाच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून देवतांकडे असलेल्या कारभाराच्या जागा अतिशय उन्नत धार्मिक जीवांना दिल्या जातात. जेव्हा अशा धार्मिक पवित्र जीवांची कमी असते तेव्हा भगवान ब्रह्मा, प्रजापती, साऊंड कनेक्ट नाही, इंद्र इत्यादी रूपात अवतार घेतात व कार्यभार ग्रहण करतात. स्वयंभू व मन्वंतरांच्या काळात देवलोकात इंद्रांच्या जागेसाठी कोणीही पात्र असा जीव नव्हता. इंद्राचे सिंहासन खाली होते तेव्हा स्वतः भगवान इंद्र झाले. त्यांचे पुत्र यम इत्यादी देवगण त्यांचे सहाय्यक झाले होते आणि अशा रीतीने यज्ञ भगवंतांनी विश्वाचा कारभार सांभाळला. तर इथे आपण हे पाहतो, जेव्हा कधी कुठल्या देवतांच्या स्थानासाठी कोणी योग्य नसेल, जसं ब्रह्माजींसाठी जो कोणी योग्य नसेल तर ते स्वतः भगवंत जे आहेत ते देवते ब्रह्माजींचं स्थान घेतात. तशाच प्रकारे इंद्र जे आहेत हे सर्व देवतांचे प्रमुख आहेत, तर त्यांचंही स्थान रिकामं राहिलं होतं. तर त्यावेळेस तिथे यज्ञ जे आहेत हे भगवंतांनीचा अवतार जो आहे यांनी स्वतः ते स्थान घेतलं आणि सर्व देवतांच्या सोबत आणि यम या त्यांचा पुत्र जे आहे त्यांच्यासोबत त्यांनी पूर्ण कारभार जो आहे तो पाहिला. तर भगवंत जे आहे जिथे कमी तिथे भगवंत हे समजणं गरजेचं. तर इथे यज्ञ जे भगवंत यज्ञ पुरुष आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रभूजी हरे कृष्णा. बोला. प्रभूजी या ठिकाणी आपण यम वाचतोय पण ते याम आहे प्रभूजी, ते याम वेगळं आणि यम वेगळं असतं माझ्या मते. या माहिती कारण यम ऍक्च्युली यम मला नाही वाटत प्रभूजी. यमच आहे ते, YAM आहे. आम्हाला इंग्लिश मध्ये YAMS आहे. नाही, मराठीमध्ये याम आला, याम. अच्छा ठीक आहे, चालेल. यम नाही आहेत ते याम आहेत. ठीक आहे. हो, इथेच ज्या भाषांतर शब्दार्थामध्ये याम लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आम्हाला यम आहे. प्रभूजी ते इंग्रजीचं मराठीतून ठीक आहे. ह्यांचे जे यज्ञ जे आहेत यांचे पुत्र यम आहेत. काय या सर्व गोष्टींचे फार विस्तार रूपाने कुठे वर्णन केलेलं नाही आहे आणि तेवढा वेळ सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांकडे नव्हता. आपल्यासारखे भरपूर परीक्षित जे आहेत हे समोर आहेत, ते नक्कीच परीक्षा घेतील की कोण यज्ञ आहे आणि कोण यज्ञाचा पुत्र आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण आपल्याला या सर्व अवतारांचे स्त्रोत श्री भगवान श्रीकृष्ण आहेत तिथपर्यंत पोहोचायचंय आणि आजच्याच पोहोचायचं आपल्याला एवढंच माहिती पाहिजे की भगवंत सर्व अवतारांचे स्त्रोत आहेत. त्यामुळे दुसरे श्लोक क्रमांक 13. अष्टमे मेरु देव्याम तू नाभेर्जात उरुक्रम दर्शयन वट मे धीरानाम सर्वाश्रमणम नमस्कृतम. भगवंतांनी नाभी महाराज आणि मेरुदेवी यांच्या ऋषभदेव नामक पुत्रांच्या रूपाने 8वा अवतार ग्रहण केला. या अवतारात त्यांनी पूर्णतेचा मार्ग दर्शविला. तो मार्ग पूर्णपणे जितेंद्रिय व सर्व आश्रमांद्वारा सन्मानित अशा परमहंसांसाठी अनुसरणीय आहे. तर किंग ऋषभदेव जे आहेत, ऋषभदेव महाराज जे आहेत त्यांचे इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. ऋषभदेव आहेत हे नाभी आणि मेरुदेवी यांचे पुत्र आहेत. ऋषभदेवांचं वर्णन जे आहे आपण भागवतात पुढे पाहणार आहोत. यातले बरेचसे अवतार जे आहेत त्याचं वर्णन जे आहे हे भागवतामध्ये विशेष रूपाने करण्यात आलेलं आहे. विशेष करून ज्यांचं काही विशेष कार्य आहे त्याचंही वर्णन करण्यात आलेलं आहे. हा ऋषभदेवांचे अवतार जे आहेत त्यांच्यापासून शिकवण घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात भरपूर काही मनोकल्पित गोष्टी जोडल्यामुळे एक धर्म निर्माण झाला जो जैनिझम आहे. ऋषभदेवांचे ते म्हणतात की त्यांचं असं म्हणणं आहे की ते ऋषभदेवांची जी शिकवण आहे त्याचं पालन करतात,
पण ते ऋषभदेवांच्या शिकवणीचं जसं आहे तसं पालन करत नाहीत. त्यामुळे तो एक भ्रमित धर्म आहे. त्यामुळे त्या भ्रमित धर्माचं पालन करणं योग्य नाही आहे. ठीक आहे, ऋषभदेवांचं इथं वर्णन आहे. तात्पर्यामध्ये सुरुवातीचं पॅराग्राफ वाचा. महाविष्णुप्रिया माताजी वाचा. हरे कृष्णा. मानव समाज हा स्वभावतः प्रभू मानव समाज हा हरे कृष्ण प्रभूजी बोला. एक मिनिट थांबा. माताजी थांबा. प्रॉब्लेम झाला. आवाज येत नाही का प्रभूजी आमचा? येतोय, आता वाचा. माताजी वाचा. हरे कृष्णा. मानव समाज हा स्वभावतः वर्ण आणि आश्रम यात विभागलेला आहे. हे 4 वर्ण आणि 4 आश्रम सांस्कृतिक उन्नतीकरिता आहेत. बुद्धिजीवी वर्ग ब्राह्मण, शासक वर्ग क्षत्रिय, उत्पादक वर्ग वैश्य आणि श्रमजीवी वर्ग शूद्र हे 4 विभाग उद्योग करणाऱ्या लोकांचे आहेत. आणि ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 विभाग आध्यात्मिक मार्गाकडे जाणाऱ्या सांस्कृतिक उन्नतीचे आहेत. यापैकी संन्यासाश्रम हा सर्वोच्च समजला जातो आणि या आश्रमातील जो संन्यासी आहे तो सर्व वर्ण आणि आश्रम याकरिता स्वाभाविक रूपाने आध्यात्मिक गुरु आहे. संन्यासाश्रमात उन्नतीचे 4 स्तर आहेत. या स्तरांना कुटीचक, बौद्धक, परिवार्जकाचार्य आणि परमहंस असे म्हणतात. परमहंस अवस्था ही पूर्णत्वाची सर्वोच्च स्थिती आहे. ही स्थिती सर्वांसाठी सन्माननीय आहे. राजा नाभी व मेरुदेवी यांचे पुत्र ऋषभदेव हे भगवंतांचे अवतार होते. त्यांनी आपल्या पुत्रांना तपस्येच्या मार्गाने पूर्णत्वाच्या मार्गाचे अनुसरण करण्यास शिकविले. असा मार्ग मनुष्याचे अस्तित्व पवित्र करतो, तसेच सतत वर्धमान, शाश्वत आणि आध्यात्मिक सुखाची प्राप्ती करण्याची योग्यता प्राप्त करून देतो. सर्व प्राणी मात्रे सुखाच्या शोधात आहेत, परंतु असे शाश्वत अनंत सुख कोठे प्राप्त होईल हे त्यांना माहीत नाही. मूढ लोक वास्तविक सुख सोडून ऐहिक इंद्रिय सुखाच्या मागे लागलेले आहेत. परंतु असे मूढ लोक हे विसरलेले असतात की अशा तथाकथित इंद्रिय सुखाचा भोग कुत्र्याकडून व डुकराकडून देखील केला जातो. कोणताही पशु, पक्षी, प्राणी अशा इंद्रिय सुखापासून वंचित नाही. मानवांसहित सर्व पशुयोनींना असे सुख प्रचुर प्रमाणात उपलब्ध आहे. तथापि मनुष्य देह अशा हीन सुखासाठी नाही, तर आध्यात्मिक साक्षात्काराने अनंत शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी आहे. असा साक्षात्कार तपश्चर्येने प्राप्त करता येतो. तपस्या म्हणजे इंद्रिय संयमाद्वारे आत्मशोधनाचा स्वेच्छेने स्वीकारलेला मार्ग. ज्यांना भौतिक सुखोपभोगाच्या त्यागाचे प्रशिक्षण मिळाले आहे त्यांना धीर म्हणतात. ते इंद्रियाद्वारे विचलित होत नाहीत. असे धीरच संन्यास स्वीकारू शकतात आणि क्रमाक्रमाने परमहंसाच्या स्थितीवर आरूढ होतात. ते समाजाच्या सर्व आश्रमांद्वारे व वर्णाद्वारे सन्मानित असतात. ऋषभदेव महाराजांनी या ध्येयाचा प्रचार केला आणि जीवनाच्या शेवटच्या स्तरात ते या जड शरीराच्या आवश्यकतातून पूर्णपणे अलिप्त झाले. जीवनाचा हा दुर्लभ स्तर किंवा अवस्था मूर्ख लोकांद्वारे अनुकरणीय नाही, परंतु सर्वांसाठी पूजनीय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे जे आहे, जे ऋषभदेव महाराज आहेत त्यांनी 2 गोष्टींचं कार्य केलं. एक तर आहे जे 4 आश्रम आणि 4 वर्ण आहेत, या 4 वर्ण आणि 4 आश्रमांचा एक सन्माननीय स्थापना केली किंवा सन्माननीय त्या गोष्टीला आदर सन्मान दिला. आणि त्याचबरोबर त्यांनी इंद्रिय निग्रह जे आहेत त्या इंद्रिय निग्रहांवरती विशेष भार दिलेला आहे. जितेंद्रिय त्यामुळे म्हटलेलं आहे त्यांनी सगळ्या इंद्रियांवरती जीत म्हणजे जिंकली सर्व इंद्रिय. त्यामुळे ऋषभदेव महाराज जे आहेत हे जितेंद्रिय आहेत.
इथे वर्णन करताना एक छान गोष्ट प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत. 4 वर्ण आणि 4 आश्रमांबद्दल सांगितलं. तर 4 वर्ण जे आहेत हे भौतिक प्रगतीसाठी आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहेत. किंवा प्रभुपाद सांगतात जे उद्योगी आहेत, ज्यांना उद्योग करतात त्यांच्यासाठी, म्हणजे बेसिकली जे काही कार्य करतायत त्या कार्य करण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये जे प्रत्येक व्यक्तीच्या कर्म आणि गुणांनुसार ते वर्ण ठरलेलं आहे आणि त्या वर्णानुसार तो व्यक्ती जे आहे हे कार्य करतो. पण जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हा आश्रम जो आहे हे महत्त्वाचे आहेत प्रभुपाद सांगतात. आणि विशेष करून संन्यासी आश्रम जो आहे तो सर्वात उच्च किंवा सर्वात प्रगतशील आध्यात्मिक प्रगती करणारा व्यक्ती आहे असं सांगितलं जातं. तर या संन्यासांचे 4 प्रकार सांगितले आहेत: कुटीचक, बृहद्रक, परिवाजकाचार्य आणि परमहंस. तर या 4 वर्णांमध्ये कुटीकच म्हणजे जे आपली कुठेतरी कुटीर बनवतात आणि क्षेत्रसंन्यास घेऊन त्याच ठिकाणी थांबतात, ते कुटीचक ब्रह्मचारी आहेत. बृहदक ब्रह्मचारी म्हणजे काही जागेमध्ये ते भ्रमण करतात आणि तिथे प्रचार करतात, पण खूप सर्व ठिकाणी जात नाही. परिवाजकाचार्य म्हणजे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करतात. परिवाजकाचार्य त्यामुळे त्यांना म्हटलं जातं. आणि ते प्रत्येक जीवात्मापर्यंत पोहोचून त्यांना भगवंतांचा मार्ग देण्याचा, भगवंतांचा उपदेश जो आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते परिवाजकाचार्य अतिशय करुणामयी असतात. त्यांना हंस संन्यासी असंही म्हटलं जातं. आणि त्यानंतर येतात ते परमहंस संन्यास, जे पूर्णपणे भगवत साक्षात्कार त्यांना झालेला आहे. आणि ते जे आहे हे परमहंस संन्यासी जे आहेत हे अतिशय उच्च स्तरावरती आहेत. आणि त्यात ही अपेक्षा जी आहे ही प्रभुपादांची आपल्या सर्वांकडून आहे. प्रभुपाद नेहमी म्हणायचे की प्रत्येक वैष्णव, प्रत्येक हरे कृष्ण भक्त जो आहे हा परमहंस झाला पाहिजे. तर वैष्णव जो आहे हा परमहंस नक्की होऊ शकतो. आणि जर त्यांनी भगवंतांची व्यवस्थितपणे भक्ती केली तर तो परमहंस होऊ शकतो. तर मग तो हा प्रश्न पडेल की मग त्यासाठी संन्यास घ्यावा लागेल का? मग संन्यास घ्यायचं म्हणजे नको आत्ताच नको असं नाही आहे. तर आपण भगवद्गीतेसुद्धा संन्यासाची व्याख्या पाहिलेली आहे. गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा पूर्णपणे समर्पित व्यक्ती असेल तर तो संन्यासासमानच आहे. आणि असं समर्पण जे आहे हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. कधी ना कधी आयुष्याच्या कधी ना कधी काळामध्ये हे पूर्ण समर्पण जे आहे हे हळूहळू प्रगती करत आपण हे समर्पण प्राप्त करायचं आहे. आणि ते तशा प्रकारचं जे संन्यासाचं जीवन जे आहे हे आपल्याला जगायचं आहे आणि परमहंस होऊन आपल्याला भगवंतांच्या धामाची प्राप्ती करायची आहे. त्यामुळे परमहंस जे आहे ही अतिशय उच्च स्थिती आहे. आणि तोच परमहंस जो आहे किंवा हा परिवाजकाचार्य, हा हंस जो आहे तो पाणी आणि दूध यातला फरक समजू शकतो. आणि फक्त दूध आणि पाणी जर एकत्रित असेल तर फक्त दूध घेऊ शकतो तो. तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा सारग्राही व्हायचं आहे. आणि आपल्याला फक्त या भौतिक जगतात राहत असताना सुद्धा भौतिक गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असलो तरी त्याच्यातून फक्त सार घ्यायचा आहे, तो म्हणजे कृष्ण भक्तीचा सार घ्यायचा आहे. तर आपण ह्या परमहंस स्थितीमध्ये पोहोचू शकू. तर त्यामुळे इथे संन्यासाचं वर्णन करत असताना हे परिवाजकाचार्य आणि परमहंस जे आहे ही उच्च स्थिती आहे. त्यात विशेष करून परमहंस स्थिती जी आहे ही विशेष आहे. आणि त्यामुळे प्रभुपाद सांगायचं आहे की प्रत्येकाने जे आहे हे परमहंस होणं गरजेचं आहे. हंस जो आहे हा दूध आणि पाणी हे वेगळं करतो आणि दूध पितो. पण दुर्भाग्याने आपण भौतिक संसारात अडकल्यामुळे दुसऱ्यांची निंदा करणे, नको त्या गोष्टींमधल्या इंद्रिय भोग करणे, अनर्थांमध्येच त्या अनर्थांनाच चिवडत राहणे ही कावळ्याची वृत्ती आहे. आपल्याला कावळं नाही राहायचं. आपल्याला कावळ्याची वृत्ती सोडून द्यायची आणि आपल्याला हंस वृत्ती जी आहे ही धारण करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो आपण शुद्ध राहायला शिकतो. आपण ह्या सर्व गोष्टींपासून दूर जातो. त्यामुळे आपल्यामध्येही परिवर्तन होतं आहे. आपल्यावरचा काळा रंग जाऊन आपल्यामध्येही सफेद पंख येत आहेत. आणि हे सफेद पंख जे आहेत हे सुंदर हंस बनवणार आहेत प्रत्येकाला आणि भगवंतांकडे घेऊन जाणार आहेत. प्रभूजी हरे कृष्णा. यस रोजी. आपण प्रभुपादांना परिवाजकाचार्य म्हणतो ना, म्हणजे आपले जे आचार्य आहेत आपल्या गुरु परंपरेमध्ये तर ते परिवाराचार्य आणि परमहंस त्यांचे दोन्ही कॅटेगरी असू शकतील का? हो हो हो. प्रभुपाद परमहंसच आहेत. पण जेव्हा त्यांचं हे केलं जातं प्रेमध्वनी आपण गातो त्या प्रेमध्वनीमध्ये आपण परिवाजकाचार्य, अष्टोत्तरशत, श्रीमद असं वर्णन करतो आपण. अच्छा, जसं ते स्वामी विवेकानंद कारण प्रभुपाद जे आहेत हे पूर्ण भूतलावरती भ्रमण करून प्रभुपादांनी त्यांच्या करुणेद्वारे सर्वांना भगवत संदेश, भगवत उपदेश दिला. त्यामुळे त्यांनाही परिवाजकाचार्य हे टायटल वापरलं जातं. विवेकानंदांचं काय? स्वामी विवेकानंदचं वर्णन करताना लोक परमहंस श्री स्वामी विवेकानंद करतात म्हणून विचारलं की काय त्यांना रेकॉर्डेड क्लासेसमध्ये याच्यावरती चर्चा होत नाही. नाही जस्ट विचारलं म्हणजे माहितीसाठी. हो हो हो. बोलण्यासाठी बरंच काही असतं.
पण कोण परमहंस आणि कोण नाही याची ओके. समज जी आहे ही आपले आपल्याला आचार्य प्रभुपादांनी आणि चैतन्य महाप्रभूंनी दिलेली आहे आपल्याला. आपले आचार्य आणि आपले गुरु परंपरा हे परमहंस आणि परिव्राजकाचार्य आहेत, तेवढे आपण समजून घ्यायला पाहिजे. नक्कीच. आणि नाही, हे सर्व आचार्य जे आहेत हे परमहंस आहेत. त्यांना उद्देशताना परिव्राजकाचार्य असं म्हटलं जातं, पण हे सर्व परमहंस आहेत. ओके प्रभूजी, थँक्यू. तुम्ही दुसऱ्या टॉपिकमध्ये मला विचार करायला लावला. एनिवेज, मग त्याबद्दल सध्या काही बोलायचं नाहीये. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. येस माताजी. दत्त प्रणाम. आता हा. तुम्ही जे सांगितलं ना की त्याचा एक श्लोक आहे, निरक्षीर विवेके तू हंसो हंसो बकू बकाहा. आमचे वडील नेहमी सांगायचे हा की दूध आणि पाणी हे करून हंसच घेऊ शकतो आणि बगळा जो तो फक्त पाणी घेतो. त्याच्यासाठी हा श्लोक आहे, निरक्षीर विवेके तू. जय हो, धन्यवाद. श्लोक क्रमांक 14. ते इथे पृथू महाराजांचं वर्णन करण्यात आलं आहे. पृथ्वी महाराज जे आहेत हे शक्तावेश अवतार आहेत. त्यांचं वर्णन जे आहे इथे करण्यात आलेलं आहे. ऋषीभी याचितो भेजे नववं पार्थिवं वपू पार्थिवं वपु दुग्ध इमाम औषधी इमाम औषधी विप्राह तेन अयम स उषतम. भाषांतर: हे ब्राह्मणांनो, 9व्या अवतारात ऋषींच्या प्रार्थनेवरून भगवंतांनी एका राजाचे शरीर धारण केले. या अवतारात त्यांनी अनेक प्रकारच्या औषधी उत्पन्न करता याव्यात म्हणून भूमींची मशागत केली. त्यामुळे पृथ्वी सुंदर आणि आकर्षक झाली. आपण वाचलेच असेल कशा प्रकारे पृथू महाराजांचा जन्म झाला आणि पृथू महाराज जे आहेत त्यांनी कशा प्रकारे पृथ्वी मातेला प्रसन्न केलं आणि त्याच्याद्वारे तिथून पृथ्वी मातेतून जे औषधं जे आहेत यांची उत्पत्ती झाली. तर पृथू महाराजांच्या आगमनाच्या पूर्वी पृथू महाराजांच्या पिताचे अनाचारी वागणुकीमुळे सदोष राजकारणामुळे मोठी अराजकता माजली होती. कोण माहिती आहेत का पृथू महाराजांचे वडील? वेन राजा जो आहे हा पृथू महाराजांचे वडील आहेत. आणि ते पृथू महाराज, वेन जो होता हा अतिशय राक्षसी वृत्तीचा होता आणि त्या वेन जो आहे त्याच्या अराजकतेमुळे ब्राह्मणांनी त्याला शाप दिला. त्याला शाप दिल्यानंतर तो मृत्यू पावला. पण मृत्यू पावल्यानंतर पुन्हा अराजकता वाढली. त्यांना वाटलं की हा राक्षस गेल्यानंतर जे आहे आपण नियंत्रणात राहू, पण त्याच्यानंतर भरपूर जे चोर होते, डकेत होते, हे सगळे बाहेर आले. व त्यानंतर त्यांनी त्यांची मांडी घासली आणि त्या मांडी घासल्यानंतर तिथून पृथू महाराजांचा जन्म झाला. आणि नंतर पृथू महाराजांनी ही सर्व व्यवस्थित राजकारण केलं, राजकारभार सांभाळला. आणि त्यानंतर पृथू महाराजांनी जे आहे भूमिदेवी तरीही काही देत नव्हती. मग पृथू महाराजांना थोडासा राग आला. पण त्यानंतर ब्रह्माजींच्या उपदेशानंतर पृथू महाराजांनी पृथ्वी मातेची सेवा केली, त्यांची व्यवस्थित मशागत केली. आणि त्यानंतर जे आहे ह्या योग्य प्रकारच्या औषधी आल्या. तर ह्याच्यातून आपण शिकतो की कशा प्रकारे राजा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याने राज्यकारभार आणि धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे. जर राजा जो आहे हा धर्माचं रक्षण करत नसेल तर सर्व अराजकता आहे आणि त्याचबरोबर पृथ्वीपासून जे काही प्राप्त व्हायचे तेही व्यवस्थित प्राप्त होणार नाही आहे. त्याचबरोबर अनावृष्टी, अतिवृष्टीसारख्या गोष्टी होणार आहे. राजाचं कर्तव्य आहे की त्यांनी योग्य प्रकारचे यज्ञ करणं गरजेचं आहे आणि त्या यज्ञाद्वारे योग्य प्रकारची वर्षा जी आहे ती होणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्याच्या कलियुगाच्या परिस्थितीमध्ये कोणीही योग्य राजा नसल्यामुळे जे काही दैवी प्रकोप आपल्याला दिसत आहेत ते त्याच्या पाठीमागे तेही एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याचमुळे जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, ज्याला आपण नामसंकीर्तन यज्ञ म्हणतो, हा यज्ञ आपण जेव्हा करतो तर त्यामुळे आपण स्वतःला आणि त्याचबरोबर ह्या भूतलावरती, ह्या पृथ्वीवरती जे काही बाकीचे जीवात्मा आहेत त्यांनासुद्धा मदत करत आहोत. कारण हा आपल्या यज्ञामुळे जी आहे एक योग्य प्रकारची शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीद्वारे आपण म्हणजे एक भक्त जेव्हा जप करतोय तर त्यावेळेस तो या पृथ्वीचं आणि बऱ्याचशा जीवात्मांचं सुद्धा संरक्षण करतोय किंवा त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवतोय. आणि त्यामुळे आपण जप करत असताना आपण एक महत्त्वाचं कार्य करतो हे समजणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे योग्य प्रकारे जप करणं गरजेचं आहे. जेव्हा जप करत असताना आपण मोबाईलच्या स्क्रीनला स्वाईप करत असतो किंवा टी व्हीवरची फुटबॉलची मॅच बघत असतो किंवा
कोणाशी तरी जपा टॉक करत असतो जपा करताना बडबड करत असतो, तर ते आपण एक खूप मोठं यज्ञ करताना आपण विचलित होत आहोत आणि त्याच्यामुळे आपण स्वतःचं आणि दुसऱ्यांचं कोणाचंही कल्याण करत नाहीये हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. एकदा अचानक मला सुरुवातीला अशी सवय होती, मी मुलांना भेटायला अचानक त्यांच्या घरी जायचं. मी अचानक घरी गेल्यानंतर मुलाने दरवाजा उघडला, तो शॉक झाला आणि त्याच्यापेक्षा शॉक त्याचे वडील झाले, कारण वडिलांच्या हातामध्ये बेडबॅग होती, समोर फुटबॉल मॅच चालू होती आणि दुसऱ्या हातात मोबाईल होता. त्यांना खूप मोठा धक्का बसला, अरे हे काय. तर असं आपल्या भक्तिवैभव विद्यार्थ्यांबरोबर कधी होऊ शकतं. हरे कृष्ण. नाही नाही, ठीक आहे. तर इथे पृथू महाराजांच्या अवताराबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. पुढे श्लोक क्रमांक 15, मत्स्य अवतार. रूपम स जगृहे मात्स्यम चाक्षुष उदती समप्लवे चाक्षुषः उदती समप्लवे नावी आरोप्य महिमध्यम नावी आरोप्य महीपद्यं मय्याम् उपात वैवस्वत मनु. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा प्रलय झाला आणि पृथ्वी पाण्याखाली बुडाली, तेव्हा भगवंतांनी मत्स्य रूप ग्रहण केले आणि वैवस्वत मनूला नौकेवर आरूढ करून त्यांचे संरक्षण केले. तर मत्स्य अवताराचं वर्णन सुद्धा आपण भागवतात विशेष करून पाहणार आहोत. तर इथे भगवंतांचा मत्स्य अवतार जो आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आपले सध्याचे मनू आहेत ते वैवस्वतच आहेत ना गुरुजी? आता चालू जे मनू, यस वैवस्वत म्हणत. ओके, नाही एक मिनिट, नाही सध्याचे मनू जे आहेत हे स्वयंभू मनू आहेत. वैवस्वत मनूंच्या वेळेस वैवस्वत मनूंच्या वेळेस भगवंतांनी ते ज्ञान दिलं होतं आणि त्या ज्ञान जे आहे त्याची एक परंपरा चालू झाली होती, पण योगो नष्ट परंतपा ते ज्ञान जे आहे हे पुढे भविष्यामध्ये लुप्त झालं असं भगवंत वर्णन करतात. सध्याचे मनू जे आहेत हे स्वयंभू मनू आहेत. स्वयंभू म्हणून आहेत सध्याचे. तात्पर्य वाचा कृष्ण शरणागती माताजी. हरे कृष्ण. श्लोक नंबर 15. तात्पर्य. भागवताचे आद्य टीकाकार श्रीपाद श्रीधर स्वामी यांच्या मते प्रत्येक मनू बदलण्यापूर्वी नेहमीच प्रलय होत नाही आणि तरीही चाक्षुष मनूच्या काळानंतर हा जो प्रलय झाला तो सत्यव्रताला काही आश्चर्य दाखवावीत यासाठी घडला. परंतु श्री जीव गोस्वामींनी विष्णू धर्मोत्तर, मार्कंडेय पुराण, हरिवंश इत्यादी अधिकृत शास्त्रातून असे निश्चित केले आहे की प्रत्येक मनूच्या शेवटी नेहमीच प्रलय होत असतो. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी देखील श्रील जीव गोस्वामींचे समर्थन केलेले आहे आणि प्रत्येक मनूनंतर होणाऱ्या अशा प्रलयाविषयी भागवतामृत ग्रंथातून उद्धरणे फक्त सत्यव्रतावर विशेष कृपा दाखवण्यासाठी या विशिष्ट वेळी भगवंत स्वतः अवतीर्ण झाले. हरे कृष्ण. तर सत्यव्रत मुनी जे आहेत त्या सत्यव्रत मुनींची ही मत्स्य अवतारांची लीला जी आहे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की कशा प्रकारे भगवंतांनी छोट्या मासीपासून ते मोठ्या मत्स्य अवतारापर्यंत विशेष रूप धारण केलं आणि त्यानंतर जेव्हा प्रलय झाला होता तर त्या प्रलयावरती जी भगवंत जे आहेत एक नौका जी आहे ती वाहून नेत होते आणि त्या नौकेमध्ये विशेष करून सप्त ऋषी बसले होते आणि त्याचबरोबर त्यांनी हे जे सत्यव्रत मुनी जे आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्हीही बसा आणि त्यानंतर ह्या प्रलयापासून त्यांचं रक्षण केलं. या सर्व लीलेचं वर्णन आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तसे हे मत्स्य अवतार जे आहेत यांचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. नाही वेगळे आहेत ते. श्लोक क्रमांक 16. कूर्म, भगवंतांचा कूर्म अवतार. कुठे झाला कूर्म अवतार? का आले भगवंत कूर्म म्हणून? कुठे आले? समुद्र मंथन लीला जी आहे तिथे भगवंत कूर्म अवताराच्या रूपाने आलेले. तर आपण पाहूयात समुद्र मंथनाचं वर्णन केलेलं इथे. सूर असुरानाम उदधीम सूर असुरानाम उदधीम मंथताम मंदराचलम दध्रे कटकमठ रूपेण तद्रे कमठ रूपेण
सृष्टे एकादशे विभू. दृष्टे एकादशे विभू. भगवंतांचा 11 अवतार कासवाच्या रूपाने झाला. ज्यावेळी ब्रह्मांडातील देवदेवांनी मंदराचल पर्वताचा मंथनासाठी रवीप्रमाणे वापर केला तेव्हा त्यांनी मंदराचलाला आपल्या पाठीवरती धारण केले. जेव्हा देव आणि दानव समुद्रातून अमृत उत्पन्न करण्यासाठी गुंतले होते, कारण त्या सर्वांना अमृतपान करून अमर होण्याची इच्छा होती, त्यावेळी मंदराचल पर्वताच्या रवी म्हणून वापर करण्यात आला आणि भगवत अवतार भगवान कुर्मांची पाठ त्यांनी सागर मंथनाच्या मंदराचलाचे आधारे स्थान झाले. तर भगवंतांच्या ती मंदराचल पर्वत जेव्हा घेऊन आले देवी देवता, तो स्थिर नव्हता, तो स्थिर राहत नव्हता. तो त्यावेळेस भगवंत कुर्मा अवतार म्हणून आले आणि त्यांनी त्यांच्या पाठीवरती, कुर्मा म्हणजे कासवाचा जो रूप आहे, त्यांनी पाठीवरती तो धारण केला आणि त्यानंतर तो स्थिर झाला. तो तरीही तेवढा पूर्ण स्थिर झाला नव्हता. मग भगवंतांनी दुसरा कुठला अवतार घेतला जेणेकरून तो पूर्णपणे स्थिर झाला, आणि ते भगवंतांनी कुठे तो अवतार घेतला? अजित. तो जो मंदराचल पर्वत होता त्याच्यावरती काय अवतार घेतला त्यांनी? अजित अवतार. अजित अवतार, बरोबर आहे. अजित अवतार जो आहे, अजित अवतार त्यांनी घेतला. तर अजित अवताराने भगवंत वरती होते आणि कुर्म जे आहेत तो कुर्म खाली, आणि तशा प्रकारे तो मंदराचल जो आहे हा पकडला गेला. आणि तो वासुकी जे आहे, त्या रवीची रस्सी जी आहे, दोर आहे, त्यावर वासुकीद्वारे हा पूर्ण समुद्रमंथन जे आहे, हे समुद्रमंथन लीला झाली. प्रभूजी एक बोलू या अवतारांच्या संदर्भामध्ये शेवटी माहित नाही वर्णन. माताजी काही प्रश्न विचारते तुम्ही? हा प्रभूजी, मी अरुण देशमुख बोलतोय. हा बोला प्रभू. प्रभूजी ह्या अवतारांच्या संदर्भात एक हे करायचं होतं, मग शेवटी करू का आता असं सांगू? हा विचारा ना. प्रभूजी आतापर्यंत आपण हे जे अवतार पाहिलं, हे मोस्टली सगळ्यांचा समज असा होतो की हे सिक्वेन्शली होत आहेत, पण त्याच्यामध्ये एक महाराजांच्या एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं की हे अवतारानंतर अवतार होत आहेत की जे डॉक्युमेंटेड आहेत. कारण की आपण हे जर पाहिलं तर ह्या अवताराच्या वेळेस आपण पाहिलं होतं की दानवांकडून बली महाराज होते की जे प्रल्हाद विरोचन पुत्र आहेत. म्हणजे प्रभू, याच्यामध्ये ही श्लोकांची शृंखला आहे आणि त्याच्यामध्ये असं श्लोकांमध्ये वर्णन करतायत तसे भगवंतांचे अनंत अवतार आहेत, आणि ह्या अनंत अवतारामध्ये एकामागून दुसरे, दुसऱ्यामागून तिसरे असं झालेलं नाहीये. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ह्यातले बरेचसे अवतार जे आहेत हे कधी म्हणजे कुठल्या दुसऱ्या युगामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या युगचक्राच्याही वेगळे आहेत. त्यामुळे हे एकामागे एक झालं असं नाहीये. हे वर्णन करताना पहिला अवतार, दुसरा अवताराचं वर्णन, तिसऱ्या अवताराचं वर्णन, चौथा, असं त्यांनी वर्णन केलेलं. म्हणजे अष्टविनायकाचं तुम्ही दर्शन घेता, पण अष्टविनायक दर्शन घेताना हे पहिले, हे दुसरे, हे तिसरे असं नाहीये. त्यांचं वर्णन करताना सांगता, हा बाबा पहिला हा, दुसरा हा, तिसरा हा, असं. कोणतं गाणं आहे ते? अष्टविनायका तुझा महिमा कसा. ठीक आहे, त्याच्यात जायचं नाही आपल्याला. पण त्याच प्रकारे इथे सुद्धा आपण ह्याचा हा असा क्रम नाहीये की पहिले हे आले मग दुसरे आले, असं नाहीये. वर्णन करताना त्यांनी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 17. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा दंडवत, बोला. प्रभूजी, जसं आपण कूर्म म्हणजे हे म्हणतो, कासव म्हणतो, तसं अजितचं काय? अजित म्हणजे? अजित अवतार हा भगवंतांचा चतुर्भुज विष्णू रूप आहे माताजी. ते चतुर्भुज विष्णू रूपामध्ये तिथे भगवंत प्रकट झालेत, आणि ते अजित जे ज्यांना कोणीही जिंकू शकत नाही किंवा जे नेहमी जिंकतात, नेहमी त्यांचा जय जयकार असतो, असे अजित भगवंत आहेत. त्यांचं रूप जे आहे चतुर्भुज विष्णू रूप आहे. श्लोक क्रमांक 17. आता आपण धन्वंतरी अवतार जो आहे भगवंतांचा त्याचं वर्णन केलंय. धन्वंतरम द्वादशम धन्वंतरम द्वादशम मम त्रयोदशमेव च त्रयोदशमय च अपाययत सुरान अन्यान अपाययत सुरान अन्यान मोहिन्या मोहयन स्त्रिया मोहयन स्त्रिया. तर इथे धन्वंतरी आणि मोहिनी अवतार भगवंतांचा याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. भाषांतर 12व्या अवतारात भगवंत धन्वंतरांच्या रूपात प्रकट झाले आणि 13व्या अवतारात त्यांनी अत्यंत आकर्षक सुंदर स्त्री मोहिनीचे रूप धारण करून असुरांना मोहित केले आणि देवतांना पिण्याकरिता अमृत दिले.
अशा प्रकारे धन्वंतरी आणि मोहिनी अवतार असा भगवंतांचा अवतार झाला. धन्वंतरी भगवंतांचा अवतार जो आहे हा औषध प्रदान करणारे म्हणजे औषधांचे देवता आहेत, ज्यांनी आयुर्वेदामध्ये त्यांची पूजा केली जाते. हे धन्वंतरी अवतार हे सुद्धा जेव्हा ते समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून हे धन्वंतरी भगवंतांचं रूप जे आहे हे बाहेर आलं. आणि त्याचबरोबर त्या जो अमृत कलश त्यांच्याबरोबर आला होता तो अमृत कलश जेव्हा अमृत वाटप चालू झाले होते तर त्यावेळेस सर्व आसुरांना मोहित करण्यासाठी भगवंतांनी मोहिनी अवतार जे आहे हे धारण केलं होतं. आणि भगवंत जेव्हा स्त्री म्हणून येतात तर तेवढीच आकर्षक स्त्री या जगात कधीही होऊ शकत नाही. त्या एवढी आकर्षक स्त्री होती की शिवजीसुद्धा ते रूप पाहण्याचा हट्ट करत होते. भगवंतांनी जेव्हा ते रूप दाखवलं तर त्यावेळेस शिवजीसुद्धा जे धीर पुरुष आहेत या पूर्ण ब्रह्मांडामध्ये या सृष्टीमध्ये सर्वात ज्यांचं नियंत्रण आपल्या इंद्रियांवरती ते धीर पुरुषसुद्धा अधीर झाले. अशा प्रकारे हे मोहिनी अवतार सुंदर रूप आहे. दक्षिण भारतामध्ये एक मंदिर आहे विशाखापट्टणमच्या आधी काय आहे कृष्णा नदीच्या काठेवरतीच जिथे चैतन्य महाप्रभू आणि रामानंद रायांचा संवाद झाला. कोहूर म्हणून जागा आहे. कोहूर ही जागा आहे. त्या कोहूरपासूनच जवळ एक गाव आहे जे मोहिनी मंदिर आहे. तिथे ते पूर्ण पृथ्वीवरती एकच मोहिनी मंदिर आहे. तर समोरून जर पाहिलं तर त्याचं रूप जे आहे चतुर्भुज विष्णूंचं रूप आहे. पण ते पुजारी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातात गर्भगृहामध्ये आणि मागून दर्शन करवतात. मागून दर्शन केल्यानंतर जसे स्त्रीचं अंग असतं तशा प्रकारे भगवंतांचं पूर्ण रूप आहे. चुडा वगैरे आहे आणि पूर्ण रूप आहे त्याचं. सध्या पाठीमागून जे आहे हे मोहिनी रूप त्यांचं दर्शन होतं सुंदर. आपण कधी जाऊयात तिकडे यात्रेला. सिंहाचलमपासून जवळ येते. नाही सिंहाचलमपासून पण नाही जवळ. काय जवळ त्या गावाचं नाव पेठापुरम आहे का? पेठापुरम नाही. ठीक आहे जाऊयात आपण विजयवाडा जे मंगलगिरी नरसिंहापासून सिंहाचलम नरसिंहाची एकदा यात्रा करूयात. त्या यात्रेत त्याचंही दर्शन होणार आहे मध्ये. ठीक आहे लिहून ठेवा. आज सगळ्या अवतारांबरोबर यात्रेचंही प्लॅनिंग करूयात आपण. प्रत्यक्षात नाही गेलो तर मानसिक रूपाने तर नक्कीच जाऊयात. ठीक आहे. श्लोक क्रमांक 18 याच्यामध्ये भगवंत नरसिंह जे आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे. चतुर्दशम नारसिंहम बिभ्रत दैतेंद्रिय मूर्जितम ददार करजेरुवारेकाम कटकृत यथा. 14वा अवतार भगवान नरसिंह रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपू या दैत्याचे सदृढ शरीर चटई विणणारा बांबूला चिरतो त्याप्रमाणे चिरले. माहिती आहे सर्वांना नरसिंह अवतार? कोणाला काही चर्चा करायची याच्यावरती? कोणाला काही सांगायचंय? रोजी नरसिंह अवताराची मूवी येते आता जाऊन बघणार आहेत. कधी रिलीज होतं? 23 तारखेला. 19 काय? जुलै 25 जुलैला रिलीज होणार आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. याच्यावरती एक ब्रह्मचारी आणखीन चर्चा करू शकणार नाही. आम्ही आतापर्यंत एकाच थिएटरमध्ये गेलो गेल्या 22 वर्षात. म्हणजे PVR मध्ये काय प्रभुपादांचा मूवी बघण्यासाठी. ठीक आहे. पण ही चर्चा का आली आपल्या भक्तिवैभवमध्ये? नरसिंह अवतारामुळे. भगवंत नरसिंह जे आहेत त्यांचं एक खूप सुंदर स्वरूप जे आहे हे महाराष्ट्रामध्ये नीरा नरसिंहपूरला आहे. तर तिथे भगवंतांचे 2 रूप आहेत. एक तर वाळुकेपासून जे प्रल्हाद महाराजांनी पूजा केली ते नीरा नरसिंहचे नरसिंहदेव आणि त्यांच्याच बाजूला शामराज नरसिंह आहेत. तुम्ही जर कधी नीरा नरसिंहपूरला गेलात खूप सुंदर मंदिर आहे. पेशव्यांनी बांधलेलं मंदिर आहे ते. आणि बरोबर ते 3 नद्यांच्या संगमावरती आहे. भीमा नदी, नीरा नदी आणि जिथे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे त्याच्याच नरसिंहदेवांच्या बाजूला एक लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. त्या लक्ष्मी मातेच्या वरतून सरस्वती वाहते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती सरस्वती जी आहे त्या संगमामध्ये तिथे येते. तर तो नीरा नरसिंहपूरचा त्रिवेणी संगम आहे. त्याला दक्षिण प्रयाग पण म्हटलं जातं किंवा. तर त्या संगमाच्या ठिकाणावरती खूप सुंदरसं जे मंदिर आहे. काय ह्याचं मी वर्णन करतोय कारण ती जागा जी आहे तो नारद मुनींचा आश्रम आहे.
ज्या आश्रमामध्ये कयादू मातेला त्यांनी ठेवलं होतं आणि त्या आश्रमामध्ये कयादू मातेला त्यांनी भगवंतांचं वर्णन केलं. आणि त्या कल्पामधलं वर्णन जे आहे त्यामध्ये प्रल्हाद महाराजांचा जन्म तिथे आश्रमातच झाला आणि प्रल्हाद महाराज 5 वर्ष त्या आश्रमात होते. आणि तिथे त्या वाळूपासून, त्या संगमावरची जी वाळू आहे त्या वाळूपासून, त्या वालुकेपासून जो नरसिंह भगवंतांचं त्यांनी मूर्ती बनवली आणि त्यांची पूजा चालू केली प्रल्हाद महाराजांनी. असं सांगितलं जाते की तीच नरसिंहदेवांची विग्रह जे आहेत ते तिथे आहेत. आणि या पूर्ण पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे, म्हणजे हे सगळे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनीही शोधून काढलं आहे, ते नीरा नरसिंहपूर जे आहे हे पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे. तर हे आपला पुणे जिल्ह्याचा खरा गौरव आहे. आणि हे जे नीरा नरसिंहपूर जे आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुणे जिल्ह्याचं एक टोक आहे, त्या टोकामध्ये हे नीरा नरसिंहपूर आहेत. तर तिथेही आपण यात्रा करूयात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, हरे कृष्णा. बोला. चैतन्य महाप्रभू जिथे पकडले मायापूरमध्ये, ते असं मानलं जातं. मी ऐकलंय असं की ते पृथ्वीचं केंद्रबिंदू आहे, म्हणजे मध्य. काय 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 पृथ्वीचं केंद्र नाही, पृथ्वीचं केंद्र हे मी जे सांगतोय ते आत्ताचे जे सध्याचे शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्या हिशोबाने त्यांनी सांगितलेलं. आणि त्याचं वर्णन जे आहे हे कुठल्या तरी पुराणात सुद्धा त्यांनी तिथे तुम्ही गेलात ना, तिथले जे पुजारी आहेत ते सांगतात, की त्या पुराणामध्ये सुद्धा वर्णन केलेले श्लोक सांगतात की तिथे जे आहे हे केंद्रबिंदू आहे. आणि तुम्ही चैतन्य महाप्रभू सांगतात मायापूर हे केंद्रबिंदू आहे. नाही, चैतन्य महाप्रभू प्रकटले ना त्याच्यामध्ये, तर तिथे केंद्रबिंदू असं योगपीठ नाही, योगपीठ हे केंद्रबिंदू नाही आहे. त्याचं वर्णन कुठेही येत नाही योगपीठ केंद्रबिंदू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी धन्यवाद. प्रणाम. प्रभूजी, बोला. तुम्ही आता सांगितलं ना नीरा नरसिंहपूरचं, त्याच्याबद्दल म्हणजे तिथे बाकीचं काहीच, तिथं माझं तिथं गाव आहे ना अकलूज, मी नेहमी जाते, पण मला ही आत्ताच कळलं हे सगळं. त्याचे डिटेल्स कुठं आहेत? म्हणजे तिथे मंदिर आहे आणि मूर्ती एवढंच, म्हणजे तेवढं मंदिरच माहिती आहे फक्त, बाकीचं काहीच माहिती. अच्छा अच्छा. ह्याचे डिटेल्स आम्ही तिथे चर्चा करून आणि बाकी शोधून काढलेले आहे. तिथे सगळ्यात चर्चा केली तर पुजारी सांगतात सगळ्या गोष्टी तिथे. हे तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे मला. दंडवते जे आहेत तिकडचे भागवत जे आहेत त्यांनी सांगितलं. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण नरसिंह अवताराबद्दल चर्चा केल्यानंतर श्लोक क्रमांक 19 हरे कृष्ण. वामनदेव जे आहे त्यांचं वर्णन करण्यात येतं. यस, बोला. कोणाचा काही प्रश्न? हरी बोल प्रभूजी. मला असं विचारायचं होतं की नरसिंह भगवानांचा फॉर्म प्रल्हाद महाराजांना लहानपणापासूनच माहिती होता, म्हणजे त्यांचे ते तुम्हाला, म्हणजे ऍक्च्युली मला हे विचारायचं की तो फॉर्म जे हिरण्यकशिपूने जे काही मागितलेलं होतं त्याच्या अनुषंगाने झाला होता की प्रल्हाद महाराज, म्हणजे ते नाही लक्षात येत, ते कसं समजायचं? प्रल्हाद महाराज आहेत, जेव्हा मी हे जेव्हा गोष्ट ऐकली होती की प्रल्हाद महाराजांनी नरसिंह भगवंतांचं रूप बनवलं आणि तिथे पूजा करायला चालू केली आणि नरसिंह जप सुद्धा करत होते असं तिथे वर्णन करतात, तर तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता की प्रल्हाद महाराज हे कारण कुठे तुझे भगवंत म्हणल्यानंतर त्या खांबामध्ये आहेत आणि खांबातून भगवंत प्रकट झाले. जोपर्यंत भगवंत प्रकट झाले नव्हते तोपर्यंत त्यांचं रूप कोणालाही माहीत नव्हतं की हे नर आणि नरसिंह रूप. आणि ते जसं तुम्ही सांगितलं की ब्रह्माजींनी जो आशीर्वाद दिला होता हिरण्यकशिपूला आणि त्या आशीर्वादानुसार ते रूप जे आहे हे प्रकट झालं होतं. तर ही ह्या कल्पातली कथा आहे. त्या कल्पामध्ये जी कथा ज्याचं जे वर्णन करतात नीरा नरसिंहपूरमधलं, किंवा तुम्ही योग नरसिंहाला सुद्धा गेलात मेलकोटेला, तर तिथे सुद्धा भगवंत जे आहेत प्रल्हाद महाराज अतिशय लहान, प्रल्हाद महाराज जे आहेत त्यांना योग साधना शिकवण्यासाठी तिथे योग नरसिंहांनी रूप धारण केलं. तर इव्हन तुम्ही अहोबिलमला सुद्धा गेल्यानंतर अहोबिलममध्ये सुद्धा भरपूर 9 वेगवेगळे नरसिंहदेव आहेत आणि हे 9 वेगवेगळे नरसिंह जे आहेत हे प्रल्हाद महाराजांना वेगवेगळ्या वेळेस त्यांनी दर्शन दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्याचप्रमाणे इथले जे नरसिंहदेव जे आहेत हे प्रल्हाद महाराजांना त्यांचं रूप नारद मुनींनी स्वतः वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर नारद मुनींनी वर्णन केल्यानंतर त्यांनी त्यांचं वालुकेपासून त्यांचं ते रूप बनवलं आणि त्यानंतर त्यांची पूजा करायला सुरुवात केली. तर त्या कल्पामध्ये प्रल्हाद महाराजांना नरसिंह भगवंतांबद्दल आधीपासूनच माहिती होती असं वर्णन करण्यात येतं. आणि परंतु त्यांनी ते नेहमी ओम नमो नारायण असं म्हणायचे ना? हो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाचं त्यांना जप करायला नारद मुनींनीच सांगितलं होतं. म्हणजे आपण जी पूर्णपणे कथा ऐकतो ह्या कल्पातली
त्या कल्पातल्या कथेनुसार त्यांना जी जाण होती, तर त्यांना जेव्हा नरसिंह भगवंतांचं दर्शन झालं खांबातून, त्याच वेळेस त्यांना नरसिंह भगवंताच्या रूपाबद्दल कळालं. त्याच्या आधी त्यांनी फक्त भगवंत वासुदेव जे आहेत, कृष्ण जे आहेत, म्हणजे विष्णूंची पूजा कशी करावी किंवा नारद मुनींचा उपदेश दिला होता त्या प्रकारेच त्यांनी त्यांची पूजन केलेलं, तपस्या केलेली. पण वेगवेगळ्या कल्पातल्या ज्या कथा आहेत किंवा वेगवेगळ्या स्थलपुराणानुसार कथा आहेत, ज्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज जे आहेत त्यांना नरसिंह भगवंतांबद्दल आधीच ज्ञात होतं, हेही आपल्याला समजतं. ओके, थँक्यू. याच्यामध्ये नरसिंहदेव आणि प्रल्हाद महाराज हे शाश्वत आहेत, म्हणजे त्याच्यामुळे हे पण आहे. तोही एक महत्वाचा मुद्दा आहे, तोही मला सांगायचा होता की प्रल्हाद महाराजांचे नरसिंह भगवंत जे आहेत, जसं आपण म्हणतो ना की आपले कुलदैवत आहेत, तशाच प्रकारे त्यांचे हे शाश्वत इष्टदेव जे आहेत प्रल्हाद महाराजांचे नरसिंह भगवंत आहेत. तर त्यामुळे आणि ही लीला जी आहे वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या कल्पामध्ये वारंवार होत असते आणि त्यानुसार प्रल्हाद महाराज जे आहेत हे नरसिंह भगवंतांची नेहमीच पूजा करत असतात. तर नरसिंह भगवंत हाही महत्त्वाचा मुद्दा आहे की नरसिंह भगवंतांचे ते शाश्वत उपासक आहेत ते. ठीक आहे, ओके, चालेल. कुठे आता पोचलो आपण? वामन अवतार. नरसिंह भगवंतानंतर आता पुढचा जे आहे ह्या भगवंतांचा वामन अवतार बटू ब्राह्मणाचा. पंचुदश वामनकम कृत्वा गादध्वरंबले पदत्रयं याचवानः प्रत्यादिस्तु त्रिपिष्टतम. 15वा अवतार भगवंतांच्या छोटा ब्राह्मण बटूचे रूप धारण केले आणि बळी महाराजांचे आयोजित केलेल्या यज्ञभूमीत ते आले. जरी तिन्ही लोकांचे राज्य वागण्याची भगवान वामनाची इच्छा होती तरी त्यांनी फक्त 3 पावले जमीन दान म्हणून मागितली. तर हे वामन रूप ऐकल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टींची आठवण येते? वामन रूप म्हणल्यानंतर बली महाराजांची आठवण येते. अजून शुक्राचार्यांची आठवण येते. तर जर आपल्याला आपला गुरु भगवंतांकडे घेऊन जात नसेल तर आपण गुरुचा त्याग करावा, हे महत्त्वाची गोष्ट जी आहे आपण याच्यातून शिकतो. तर तिथे वामन रूपामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट तिथे बली महाराजांनी शिकवलेली. आणि जेव्हा कोणी भगवंतांना पूर्णपणे आत्मसमर्पण जे आपण पाहतो या आपल्या नवविधा भक्तीमध्ये, आपण जे आत्मनिवेदनम जे आहे त्याच्यासाठी बली महाराजांचं उदाहरण दिलं जातं. कारण बली महाराजांनी सर्व काही भगवंतांना शरणागत झालेले आहेत. बली महाराजांना जेव्हा 2 पावलांमध्येच भगवंतांनी पूर्ण सृष्टी मापली, त्याच्यानंतर 3रं पाऊल कुठे ठेवू म्हणल्यानंतर बली महाराज म्हणाले ती माझ्या मस्तकावरती ठेवा, माझ्याकडे दुसरं काहीच नाही आहे. आणि अशा प्रकारे पूर्णपणे आत्मनिवेदनम, त्यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण जे आहे हे भगवंतांसमोर केलं. आणि त्यांच्या आत्मसमर्पणाला भगवंतांनी काय दिलं? पाताल लोक दिलं. भगवंतांनी त्यांना पाताल लोकात पूर्णपणे राज्य दिलं. फक्त राज्य दिलं आणि स्वतः द्वारपाल झाले. आणि ते भगवंत त्यांचे द्वारपाल झाले. आणि कशा प्रकारचे द्वारपाल झाले माहिती आहे? आपला गेटकीपर असतो ना, तो दुपारी रात्री कधी झोपा काढत असतो, तसे द्वारपाल झाले का? भगवंत जे आहे 24 तास 7 दिवस 365 दिवस जे आहेत हे पूर्णपणे अलर्ट होते. आणि भगवंत 4ही दिशांनी त्यांचे 4 गेट होते राज्याचे, तर ते 4ही गेटवरती पळत राहायचे. का? कारण कोणत्या गेटमधून बली महाराज बाहेर येतील हे माहीत नाही आहे. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या भक्ताची उत्तम प्रकारे सेवा केली. अशा प्रकारे हे भक्तवत्सल भगवंत जे आहेत हेही आपल्याला या लीलेतून पाहून दिसेल. हां, भगवंत ना चातुर्मासात तिथे असतात. हां, योगनिद्रेत असताना सुद्धा ते बली महाराजांच्या सेवेत असतात असं माताजींचं म्हणणं आहे. छान, असं माताजींनी ऐकलेलं आहे. म्हणजे भगवंत जे आहे ती सेवा सोडत नाहीत असं थोडक्यात आपल्याला समजायचं त्याचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे वामन रूप जे आहे हे भगवंतांचं अतिशय सुंदर मनमोहक बटू ब्राह्मणाचं बालकाचं रूप जे आहे हे इथे याचं दर्शन होतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आठवते या लीलेतून? काय आठवते तुम्हाला? गंगेचा उगम जो आहे, जेव्हा भगवंतांनी आपला वरती पाय घेतला तर तो कुठे टच झाला?
विरजा नदीला तच झाला आणि त्याच्यानंतर भगवंतांच्या चरणामृत जे आहे ते दुसरं काही नाही तर गंगा माता आहे. गंगा माताचं तिथून उगम झाला हेही आपल्याला ह्या वामन लीलेमधून आठवतं. सर्व शक्तिमान भगवान लहानशा गोष्टींच्या बदल्यात कोणाला अखिल विश्वाचे राज्य प्रदान करू शकतात आणि त्याचप्रमाणे भूमीच्या लहानशा तुकड्याची भिक्षेच्या रूपाने याचना करून अखिल विश्वाचे राज्य हिरावून घेऊ शकतात. इथे हरी भगवंतांचं जे रूप आहे याचंही वर्णन होतं. त्यानंतर श्लोक क्रमांक 20. अवतारे षोडशमे पश्यन् ब्रह्मद्रुहो नृपान त्रिसप्तकृत कुपितो निशत्राय अकरोत महिम. भाषांतर. भगवंतांनी भृगुपती रूपाने आपल्या 16व्या अवतार क्षत्रिय ब्राह्मणांच्या अवज्ञा करीत असल्याचे पाहून क्रोधित होऊन पृथ्वीवर 21 वेळा त्यांचा निपात केला. कोण येथे? परशुराम. त्यानंतर भगवंत परशुरामांचा अवतार जो आहे इथे झाला. श्लोक क्रमांक 21. त्यांना परशुराम भगवंतांना भृगुपती असंही म्हटलं जातं. जे दशावतार स्तोत्र आहे त्याच्यामध्ये पण भृगुपती रूपम असं वर्णन येतं त्यांचं. त्यानंतर श्लोक क्रमांक 21. ततः सप्तदशे जात सत्यवत्यां पराशरात. सत्यवती आणि पराशर यांची आठवण आल्यानंतर कोणाची आठवण होते? व्यासदेवांची आठवण होते. चक्रे वेद तरो शाखा दृष्टा पुंस अल्पमेधसम. अल्पमेधसम म्हणजे ज्यांची अल्पबुद्धी आहे, ज्यांची मेध म्हणजे ज्यांची प्रज्ञा जी आहे, ज्यांची बुद्धी जी आहे अल्पज्ञ फार कमी आहे, त्यांच्यासाठी काय केलं? त्यानंतर भगवंत 17व्या अवतारात सत्यवतीच्या गर्भातून पराशर मुनींपासून श्री व्यासदेवांच्या रूपाने प्रकट झाले. सर्वसाधारणपणे लोक अल्प बुद्धीचे असल्याचे पाहून त्यांनी एका वेदाच्या अनेक शाखात आणि उपशाखात विभाजन केले. तात्पर्य वाचा. माताजी. उज्ज्वल गोपी माताजी. हरे कृष्ण. मूळचा एकच आहे, परंतु शील अथर्व अशा 4 भागात त्या मूळ एकाच वेदाचे विभाजन केले आहे आणि नंतर पुन्हा पुराणे आणि महाभारत अशा शाखांच्या रूपाने त्या 4 वेदांचे विवरण केले. वैदिक भाषा आणि त्यातील विषय वस्तू सामान्य व्यक्तींना समजणे फार कठीण आहे. केवळ अतिबुद्धिमान ब्राह्मणांनाच व आत्मसाक्षात्कारी व्यक्तींनाच वेद समजतात. पण वर्तमान कलियुग प्राय अज्ञानी लोकांनी भरलेले आहे. ब्राह्मण पित्यापासून ज्याचा जन्म झाला आहे ते सुद्धा शूद्र आणि स्त्रिया यांपेक्षा अधिक चांगले नाहीत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे जे द्विज आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की ज्यांना संस्कार असे म्हणतात अशी शुद्धीकरणाची प्रक्रिया त्यांनी केली पाहिजे. परंतु कलियुगाच्या वाईट प्रभावामुळे तथाकथित ब्राह्मण इतर उच्च वर्णांची कुटुंबे अतःपर संस्कृती संपन्न नाहीत. त्यांना द्विज बंधू असे म्हणतात किंवा द्विजांचे मित्र आणि कुटुंबीय असे म्हणतात. पण या द्विज बंधूंचे वर्गीकरण शूद्र आणि स्त्रिया यात केले आहे. श्रील व्यासदेवांनी वेदांचे विभाजन पुष्कळशा शाखा आणि उपशाखा यात केले. ते अशासाठी की द्विजबंधू, शूद्र आणि स्त्रिया यांसारख्या अल्पबुद्धीच्या वर्गातील लोकांनाही त्यांचा लाभ व्हावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे जे एक वेदापासून त्यांनी चतुर्वेद आणि त्याच्या भरपूर उपशाखा ज्या आहेत त्यांचं लिखाण केलं. आणि हे लिखाण कशासाठी केलं? जे अल्पमेधस आहेत त्या अल्पमेध व्यक्तींसाठी याचं पूर्णपणे लिखाण केलं. आता इथे अल्पमेधसाचं वर्णन करताना प्रभुपाद जे सांगतायत त्याच्यामध्ये काही जणांना दुःख होऊ शकतं. द्विजबंधू, शूद्र आणि स्त्रिया असं वर्णन केलेलं आहे. मग स्त्रिया अल्पवेधस आहेत, अल्पबुद्धीच्या आहेत का? मग इथे बसलेल्या सर्व माताजींना याचं दुःख नाही होते? तर हे समजण्यासाठी आपल्याला समजणं गरजेचं आहे की फक्त माताजीच नाही, आपण सर्व अल्पमेध आहोत. कारण मी काल जे आपण चर्चा केली त्याचे प्रश्न विचारला तर तेही आपल्याला आठवणार नाही आहेत. मग ते प्रभूजी असे किंवा माताजी असो, त्या कलियुगामध्ये
कलो शूद्र संभव, कलियुगामध्ये सर्वांची बुद्धी जी किंवा सर्वांची चेतना जी आहे ही शुद्धासारखीच आहे. आणि त्यामुळे इथे कोणीही स्त्री पुरुष समानता आणि त्याच्यासाठी हक्क अधिकार किंवा त्याच्यामुळे स्त्रियांवरती जे बोललं गेलेलं हे चुकीचं आहे असं काही मानून घेऊ नका. शास्त्र सांगतायत, योग्य प्रकारे सांगतात. इथे स्त्रिया हा जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जे स्त्रीसारखी चेतना असणारे व्यक्ती असं आपण समजू शकतो. त्या ह्यामध्ये भरपूर भक्त माता जी आहेत ज्यांच्यामध्ये ज्या शास्त्रामध्ये खूप पारंगत आहेत हेही आपण पाहिलेलं आहे. आणि विशेष करून इथे माताजी बसल्यात आणि हे सगळे शास्त्र ऐकतायत, प्रश्नांची उत्तरं लिहित आहेत, जास्तीत जास्त मार्क पाठवत आहेत. भक्तिशास्त्री बॅचमध्ये जास्तीत जास्त मार्क ज्या माताजींनाच मिळालेले असतात हेही आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे त्या अल्पमेधसा नाही आहेत हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथे वैष्णवी जे आहे किंवा वैष्णव जे आहेत हे अल्पमेधसा नाही आहेत. पण आपली वृत्ती जर स्त्री आणि पुरुष या स्तरावरती गेली तर नक्कीच आपण अल्पमेध आहोत हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. जेव्हा भक्तितीर्थ महाराज अमेरिकेमध्ये राहत होते, अमेरिकेच्या मंदिरात राहत असताना त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव आला की तिथे काळं आणि गोरं याच्यानुसार दुजाभाव केला जातो अमेरिकेमध्ये. तर मग त्यांना असं वाटत होतं की काही गोरे भक्त जे आहे ते त्यांचा अपमान करतात, की त्यांना काहीतरी नीच लेखत आहेत. आणि त्यामुळे ते प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांकडे गेल्यानंतर प्रभुपादांना ते म्हणाले की प्रभुपाद, हे मला वेगळा अनुभव येतोय. तुम्ही तर सांगितलं की ही प्रभुपाद बिल्ड अ हाऊस, प्रभुपादांनी असं एक घर बांधलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व राहू शकतात, पण मला इथे फार त्रास होतोय, मला फार माझी खूप निंदा केली जाते, मला या गोष्टीचं दुःख होतं आहे. तर त्यावेळेस प्रभुपादांचं उत्तर होतं की तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहेस. तू जर स्वतःला श्यामवर्णीय समजत असशील, काळा समजत असशील तर तुला ह्या गोष्टीचं दुःख होणार आहे. तू जर शरीर नसून आत्मा स्तरावरती पोहोचलास तर तुला ह्या गोष्टीचं दुःख होणार नाही आहे. तू स्वतःला तशा प्रकारचं समजतोय त्यामुळे तुला दुःख. तर तशाच प्रकारे इथेही आपण समजू शकतो, जर आपण स्वतःला स्त्री पुरुष किंवा हे शरीर आणि हे अशा शूद्र ब्राह्मण अशा स्तरावरती जर पाहत राहिलो तर आपल्याला ह्या गोष्टीचं दुःख होणार आहे. आणि त्यामुळे आपण अल्पमेधच राहणार आहोत, आपण ज्या अल्पबुद्धीचेच राहणार आहोत. आपल्याला जर खरंच शास्त्रामध्ये पारंगत व्हायचं असेल तर आपल्याला ह्या सर्व स्तरांवरती उठून आपल्याला वरती उठावं लागेल. आणि त्यासाठी जे पराशर मुनी आणि सत्यवतीचे जे पुत्र आहेत व्यासदेवांनी दिलेलं ज्ञान आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे घेणं गरजेचं आहे. आणि त्या सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते, अशाच सर्व वेदांचा सार जो आहे हे श्रीमद भागवतम आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि त्याचं अध्ययन करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. जेणेकरून हे अध्ययन केल्यानंतर कोणीही अल्पबुद्धी अल्पमेधसा राहणार नाही आहे. ते कोण होणार आहेत? ते सर्व बुद्धिमान होणार आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वांना बुद्धिमान होण्यासाठी या शास्त्राचं व्यवस्थितपणे अध्ययन करणं गरजेचं आहे. हरे कृष्ण. त्यानंतर पुढे भगवंत रामांच्या अवताराचं वर्णन करण्यात आलेलं आहे. नरदेवत्वम आपन्न सुरकार्य चिकीर्षया समुद्र निग्रह आदीनी चक्रे वीर्यानि अतः परम. 18वा अवतार भगवान राजा रामचंद्रांच्या रूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी देवतांच्या अभीष्ट सिद्धीकरता हिंदी महासागराचा निग्रह आणि सागराच्या पलीकडे असलेला राक्षस राजा रावणाचा वध करून देवी शक्तीचा परिचय दिला. जय प्रभू श्रीराम की जय श्रीराम. ठीक आहे, तात्पर्य तुम्ही स्वतः घरी अभ्यास करा. श्लोक क्रमांक 23व्या श्लोकामध्ये भगवंत बलराम आणि भगवंत कृष्ण यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. एकोण विषय विषमतिमे वृष्णीषु प्राप्य जन्मनि रामकृष्णाविति भुवो भगवान अवहरत भरत. 19व्या आणि 20व्या अवताराच्या वेळी स्वतः भगवान श्री बलराम आणि श्रीकृष्ण यदुवंशात अवतीर्ण झाले आणि जगाचा भार हलका केला. भार नाशो मुकुंदा, भगवंतांनी जे आहे ह्या सर्व जगाचा भार जो आहे ह्याचा नाश केला. तात्पर्य या श्लोकातील भगवान या शब्दाचा विशिष्ट उपयोग असे दर्शवतो की बलराम आणि श्रीकृष्ण ही भगवंतांची मूळची रूपे आहेत. इथे आपण पाहतो भगवान अवहरत भरत, भगवंतांनी इथे जो भार आहे तो हलका केला. त्यामुळे हा भगवान
हा शब्द जो आहे याच्यामध्ये आपल्याला कळतं आहे की इथे भगवान म्हणजे कृष्ण जे आहे हे मूळ रूप आहे असं वर्णन करण्यात. यासंबंधी पुढे स्पष्ट केले जाईल. भगवान श्रीकृष्ण हे या अध्यायाच्या आरंभी वर्णन केल्याप्रमाणे पुरुषांच्या अवतारातून आलेले नाहीत, तर ते स्वयं मूळचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि श्री बलराम हे भगवंतांची पहिली अभिव्यक्ती स्वयंप्रकाश रूप आहे. श्री बलरामांपासून वासुदेव, संकर्ष, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न अशा चतुर्भुवांचा विस्तार झाला. भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव आणि श्री बलदेव हे संकर्षण आहेत. ठीक आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 24. बुद्ध याचं कृष्ण अवतारी आहे त्याचं वर्णन आणखीन पुढे करणार आहेत भगवंताच्या इथे. सुत गोस्वामी पुढे कशा प्रकारे कृष्ण अवतारी आहेत त्याचं वर्णन करणार आहेत, याच अध्यायात करणार आहेत ते. ततः कलौ संपृप्ते सम्मोहां सुरद्विषां सम्मोहामसुरद्विषां बुद्धो नाम्ना जनसुतः बुद्धो नाम्ना अंजनसुत किकटेषु भविष्यति. त्यानंतर कलियुगाच्या आरंभी भगवान देवतांचा द्वेष करणाऱ्या, मोहित करणाऱ्यांसाठी अंजनाच्या वृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुत्राच्या रूपाने बिहार प्रांतात प्रकट होतील. तर सुत गोस्वामी भविष्यात कसे प्रकट होणार आहेत त्याचं वर्णन करतात की कलियुगामध्ये अशा प्रकारे कलियुगाच्या आरंभी भगवान देवतांच्या द्वेष करणाऱ्या, मोहित करण्यासाठी अंजनाच्या वृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुत्राच्या रूपाने बिहार प्रांतात प्रकट होतील. तात्पर्य वाचा कोणी? राधानंद प्रभू वाचा. राधानंद प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. मी थोडं बाहेर चाललोय. बलभद्र कृपा तुमच्यावर. ठीक आहे. अरुण प्रभूजी वाचा. प्रभूजी मी वाचू का? वाचा प्रभूजी वाचा. हरे कृष्णा. प्रणाम. तात्पर्य. भगवंतांचे शक्तिशाली अवतार भगवान बुद्ध बिहार मधील गया प्रांतात अंजनेचे पुत्र म्हणून प्रकट झाले. त्यांनी स्वतःच्या धारणेप्रमाणे अहिंसेचा प्रचार केला आणि वेदांनी मान्य केलेल्या पशुहत्येचे खंडन केले. भगवान बुद्ध प्रकट झाले तेव्हा सामान्य जन नास्तिक झाले होते आणि इतर वस्तूंपेक्षा प्राण्यांचे मांसच अधिक भक्षण करू लागले होते. वैदिक यज्ञ कर्माच्या नावावर प्रत्येक स्थान कत्तलखानात झाले होते. पशूंची हिंसा अनिर्बंधपणे चालली होती. निष्पाप प्राण्यांची दया येऊन भगवान बुद्धांनी अहिंसेचा प्रचार केला. त्यांनी असे सांगितले की वेदांतील सिद्धांतावर आपला विश्वास नाही, तसेच पशु हत्येमुळे मनोवैज्ञानिक दुष्परिणाम कसे होतात यावर त्यांनी जोर दिला. भगवंतावर विश्वास नसलेल्या कलियुगातील मंदबुद्धीच्या लोकांनी त्यांची तत्वे स्वीकारली. काही काळपर्यंत त्यांनी लोकांना नैतिक शिस्त आणि अहिंसा यांची शिकवण दिली, कारण परमेश्वराचा साक्षात्कार करण्याच्या मार्गावर ही तत्वे प्राथमिक पावले होती. त्यांनी नास्तिकांना मोहित केले, कारण त्यांची तत्वे पालन करणारे नास्तिक भगवंतावर विश्वासच ठेवीत नव्हते. परंतु नास्तिकांनी भगवान बुद्धांवर आपला पूर्ण विश्वास ठेवला होता आणि बुद्ध स्वतः भगवंतांचे अवतार होते. अशा रीतीने परमेश्वरावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या रूपाने भगवंतावर विश्वास ठेवायला भाग पडले. त्यांनी अश्रद्धाळूंना स्वतःबाबत श्रद्धाळू बनवले ही त्यांची कृपा होती. भगवान बुद्धांच्या आगमनापूर्वी पशुहिंसा हे समाजाचे अत्यंत ठळक असे प्रमुख अंग मानले जाईल. हरे कृष्ण. तर इथे पूर्ण तात्पर्यामध्ये प्रभुपाद याच गोष्टीवरती भर देत आहेत की कशा प्रकारे यांनी बुद्ध भगवंत आहेत हे तिथे आले होते. हे दोन कारणासाठी. एकतर हिंसा खूप वाढली होती, त्यामुळे अहिंसा जी आहे त्याचा प्रचार करण्यासाठी आणि त्या अहिंसेच्या प्रचारासाठी त्यांनी वेदांमध्ये सांगितलेले जे काही यज्ञ आहेत ज्याच्यामध्ये पशूंची हिंसा होत होती त्या सर्व गोष्टींचं खंडन केलं आणि त्यासाठी त्यांनी वेदांचं खंडन केलं. आणि वेदांचं अध्ययन करण्यापेक्षा तुम्ही जे आहे फक्त त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे अहिंसेचा, अहिंसा परमो धर्म, याचं पालन करा म्हणून सांगितलं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रभुपाद तात्पर्यात सांगतायत पुढेही, की कशा प्रकारे जे नास्तिक लोक होती, सर्व समाज जो हा नास्तिक झाला होता, ह्या नास्तिक लोकांना नास्तिकतेपासून आस्तिकतेपर्यंत भगवंत बुद्ध घेऊन आले. आणि त्यामुळे भगवंत बुद्ध जे आहेत त्यांनी खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, ज्याच्याद्वारे नास्तिक समाजाला आस्तिकतेकडे त्यांनी वळवलेलं आहे. आणि त्या आस्तिकतेमध्ये त्यांनी अहिंसा परमधर्म जे आहे ह्याच्याद्वारे शांतीचा जो सूत्र आहे, शांतीचा मार्ग जो आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रभुपाद पुढे तात्पर्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतायत. हो, ते कसं काय? शून्यवाद त्यांनी नाही सांगितलं. शून्यवादाने जो आहे शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. शून्यवाद जो आहे हा बुद्धांनी नाही सांगितलेला. बुद्धांनी जो आहे अहिंसा परमधर्म, अहिंसा जे आहे, अहिंसेद्वारे तुम्ही जो आहे हा परमधर्म सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मार्ग जो सांगितला आहे त्या मार्गामध्ये बुद्धम शरणम गच्छामी सांगितलं जातं, की बुद्ध जे आहेत भगवंत त्यांना शरण जा आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे त्या शिकवणीचं पालन करा असं सांगितलं जातं. ती शिकवणीचं पालन केल्यानंतर तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल, त्यामुळे तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल असं सांगितलं. तर त्याचबद्दल प्रभुपाद पुढे तात्पर्यात लिहित आहेत, की आम्हाला आनंद वाटतोय की लोकांनी भगवान बुद्धांच्या अहिंसा आंदोलनात गोडी वाटत आहे. पण प्रश्न असा आहे की हे लोक या विषयाचं गंभीराने विचार करतील का? जी शिकवण बुद्धांनी दिलेली आहे त्याचं खरंच गांभीर्याने ते विचार करतील का? या अहिंसा म्हणजे काय हे समजेल का? प्रभुपाद जर तुम्ही जे दैवी गुण आहेत त्या दैवी गुणांचं वर्णन करणारा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे 13व्या अध्यायात, 14व्या अध्यायात ना, दैवी आणि आसुरी गुण कोणता अध्याय? 16वा अध्याय. तर त्याच्यामध्ये अहिंसा हा जो गुणाचं वर्णन करण्यात येतं, पहिलं 3-4 ह्याच्यामध्येच जे आसुरी गुण आहे त्याचं, दैवी गुण आहे त्याचं वर्णन करण्यात येतं. त्यात अहिंसा शब्द जो आहे त्याची व्याख्या एकदा वाचून घ्या. त्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की दुसऱ्यांना कशाही प्रकारची वेदना देणे, म्हणजे ती मानसिक वेदना सुद्धा असू शकते, ती वेदना देणे सुद्धा हिंसा आहे. तर अशा प्रकारे जर खरंच कोणी त्या अहिंसा धर्माचं खरंच पालन करतंय का हे पाहणं गरजेचं आहे. असं जर कोणी जर पालन केलं तर हे प्रभुपाद सांगतात की जर असे होत नसेल तर अहिंसेच्या तत्प्रणालीला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे बुद्धांचे हे जे तत्व आहे त्याला काहीच अर्थ राहत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा बुद्ध भगवंत आले, भगवंत जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे अवतरित होतात आणि वेगवेगळ्या कार्यासाठी भगवंत येतात. भगवंत स्वतः येतात किंवा त्यांचे ग्रंथ पाठवतात, शास्त्र पाठवतात किंवा त्यांच्या भक्तांना पाठवतात. तर इथेही बुद्ध भगवंत जे आले होते ते त्याच कालावधीसाठी आले होते. त्यामुळे बौद्ध धर्माचं पालन करणारे जे व्यक्ती आहेत ते पहिली गोष्ट तर पाहणं गरजेचं आहे की खरंच ते बुद्ध जे आहेत त्या भगवंत बुद्धांच्या शिकवणीचं पालन करतात का. दुसरी गोष्ट जी आहे ही त्या कालासाठी, त्या कालावधीसाठीच गरज होती. नास्तिकवादींना आस्तिकवादी आणण्यामध्ये, त्याचबरोबर लोकांची हिंसा थांबवणं हे कार्याचं महत्त्वाचं कार्य होतं. आणि त्यामुळे ही नास्तिकवादींना आस्तिकतेत आणल्यानंतर पुन्हा वेदांचं स्थापना करण्यासाठी शंकराचार्य आले. त्यांनी पुन्हा सर्व वेद जे आहेत ते स्थापन केले. हे स्थापन करताना शंकराचार्यांनी शून्यवाद जो आहे ह्याचा प्रचार प्रसार केला. शंकराचार्यांनी शून्यवादाचा प्रचार प्रसार करत असताना सुद्धा त्यांनी जे काही प्रचार केला, जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये ते भगवंतांचं जे साकार रूप आहे त्याचंही वर्णन करतात. त्याचबरोबर ते स्वतःही या गोष्टीला पूर्णपणे शेवटी मानत नाही, त्यांनी त्याचा प्रचार केला नाही, पण त्यांनी शून्यवादाचा प्रचार करून वेदाची स्थापना केली. वेदाची स्थापना केल्यानंतर मग पुढे रामानुजाचार्य आले, त्यांनी मग द्वैतवादाची स्थापना केली. त्यानंतर मग माध्वाचार्य आले, त्यानंतर बाकीचे सर्व आचार्य वैष्णव आचार्य आले. आणि वैष्णव आचार्यांनी अशा प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा हे वेगळे आहेत या गोष्टीचा प्रचार प्रसार केला. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू येऊन अचिंत्य भेदाभेद तत्व जे आहे हे अतिशय सुंदर तत्व जे आहे हे आपल्या सर्वांना प्रकाशित केलं. तर इथे बुद्ध अवतार जो आहे हा त्याच कालावधीसाठी गरजेचा होता आणि त्यासाठी भगवंत बुद्धांचा अवतार घेऊन भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत असं वर्णन आहे. हरे कृष्ण. प्रभूजी, बुद्धांनी शून्यवादाचा प्रचार केला ना? बुद्धांनी शून्यवादाचा प्रचार नाही केला प्रभू. बुद्धांनी शून्यवादाचा प्रचार जो आहे हा शंकराचार्यांनी केलेला आहे. प्रभू, शंकराचार्यांनी अद्वैतवादाचा प्रचार केला ना? मायावाद शंकराचार्यांनी अद्वैतवादाचा प्रचार केला. सगळं काही एक आहे. हा बरोबर, सगळं काही एक आहे हा शंकराचार्य प्रचार केला. बुद्धांनी जो आहे हा शून्यवादाचा प्रचार केला. हे जगन मिथ्य शून्य आहे सर्व काही याचा त्यांनी प्रचार केला.
हा तेच म्हटलं, बुद्धांनी शून्यवाद असं केला ना. बरोबर बरोबर बरोबर. हा हा हा. शून्य एक दोन. ठीक आहे ठीक आहे, आता लॉजिक लावू नका इथे. ठीक आहे, ती शांत मुद्रा आहे. शून्य. वा, व्हेरी गुड. श्लोक क्रमांक 25, आजच्या अध्ययनातला शेवटचा श्लोक. त्याच्यामध्ये कलकी अवतार जे आहे याचं वर्णन करण्यात आलंय. अथासो युग संध्यायाम दस्सु प्रायेषु राजुषु जनिता विष्णू यशंसो नामना कलिर्जगत्पती. त्यानंतर 2 युगांच्या संधीच्या काळात जगतपती भगवान कलकी रूपाने अवतरित घेतील, जे विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाचे पुत्र होतील. त्यावेळी पृथ्वीवर शासक प्राय अधम अवस्थेला पोहोचलेला लुटारू होतील. तात्पर्य वाचा. वाचू प्रभू. हरे कृष्ण. वाचा प्रभूजी, तात्पर्य वाचा. हो. येथे कल्कीच्या अवताराविषयी दुसरी एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. या 2 युगांच्या संधी काळात अर्थात कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या प्रारंभी अवतीर्ण व्हायचे आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चतुर्युगांचे चक्र दिनदर्शिकेतील महिन्याप्रमाणे सतत फिरत असते. वर्तमान कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष आहे. त्यापैकी कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर आणि परीक्षित महाराजांच्या शासनकाळाच्या अंतापासून आतापर्यंत केवळ 5,000 वर्ष होऊन गेले आहे. म्हणून 4,27,000 वर्ष अद्यापि जावयाचे आहेत. त्यानंतर भागवतामध्ये अगोदरच सांगितल्याप्रमाणे कल्कीचा अवतार प्रकट होईल. त्यांच्या वडिलांचे विष्णुयश हे नाव असेल. ते विद्वान ब्राह्मण असतील आणि त्यांचे गाव संबळग्राम असेल. वर सांगितल्याप्रमाणे सर्व भविष्यवाणी क्रमबद्ध रीतीने खऱ्या ठरतील, कारण ही भागवताची अधिकारवाणी आहे. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभू. हरे कृष्णा. अशा प्रकारे कलकी अवतार जो आहे हा 25व्या अवताराचं वर्णन जे आहे इथे वर्णन करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर पुढे 26व्या श्लोकात सांगितले की कशा प्रकारे असे असंख्य अवतार जे आहेत हे भगवंत घेत असतात. अशा भरपूर विभूती ज्या आहेत भगवंतांच्या त्याचं दर्शन जे आहे हे आपल्याला होत असतं. आपण इथे विराम देऊयात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रील प्रभुपाद की जय. भागवतम की जय.